नमस्कार. मी संगीता साने तुम्हा सर्व उपस्थितांचं लोकमान्य सेवा संघातर्फे मनःपूर्वक स्वागत करते. आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीच्या प्रथेप्रमाणे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालून सुरू करूया. तेव्हा मी विनंती करते संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे यांना की आपल्या प्रमुख पाहुण्यांसहित लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करावा. मी संस्थेचे कार्यवाह श्री अतुल गोखले यांना या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. धन्यवाद संगीता. आजचे प्रमुख वक्ते श्री अविनाश धर्माधिकारी, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते. आजचे प्रमुख वक्ते श्री अविनाश धर्माधिकारी, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि श्रोते हो. भारतीय असंतोषाचे जनक व स्वातंत्र्य संग्रामाचे अग्रणी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळे इथे जमलो आहोत. त्यांना आदरांजली वाहणं हे उद्दिष्ट तर आहेच, तसंच त्यांच्या विचारांमधून पुनश्च प्रेरणा घेण्याचा हा एक प्रयत्नसुद्धा आहे. अशाच एका प्रेरणेच्या अंकुरातून 11 मार्च 1923 रोजी लोकमान्य सेवा संघ पार्ले या आपल्या संस्थेची स्थापना झाली. पुलंच्या शब्दात सांगायचं झालं तर पार्ल्यातील काही सुजाण नागरिक एकत्र आले आणि त्यांनी पार्ले गावच्या सांस्कृतिक व वैचारिक जडणघडणीसाठी या संस्थेचा पाया घातला. 102 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष बनला आहे. 3 आस्थापनांच्या आवारात 18 शाखांच्या मार्फत आपल्या संस्थेचं कार्य अविरत चालू आहे. आजच्या विशेष दिवशी प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ व चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक श्री अविनाश धर्माधिकारी प्रमुख वक्ता म्हणून आपल्याला लाभले आहेत. लोकमान्य टिळक एक कालातीत विचार प्रवाह या विषयावर आपले विचार ते मांडतील. लोक हो या कार्यक्रमाचं नियोजन चालू असताना आम्हाला एक बातमी समजली. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. हे कार्य टाळ्या वाजवायला हरकत नाही अशीच गोष्ट आहे ही. हे कार्य या सांस्कृतिक मंत्र्यांच्या कार्यकाळात साध्य झालं असे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री नामदार आशिषजी शेलार यांचा सत्कार सोहळा आजच्याच दिवशी आयोजित करण्याचं आम्ही नक्की केलं होतं. मात्र त्यांच्या वेळापत्रकात काही अपरिहार्य बदल झाल्यामुळे ते इथे आज उपस्थित राहू शकणार नाहीत. यावेळेस जमलं नाही, पण दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आशिषजींना आपल्या संस्थेत नक्की बोलवूया, हे मात्र नक्की. आता अधिक वेळ न घेता लोकमान्य सेवा संघाच्या वतीनं सर्व उपस्थितांचं मनःपूर्वक स्वागत करून कार्यक्रमाची पुढील सूत्र संगीता साने यांच्याकडे सुपूर्द करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद अतुल. आता आवाज पोचतोय का? तर आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया लोकमान्य टिळकांवर लिहिलेल्या एका पोवाड्याने. आणि आपल्यासमोर हा पोवाडा सादर करणारे नव्या दमाचा उदयोन्मुख गायक अथर्व कर्णिक. त्याच्या साथीला आहेत चेतन परब, तुषार आंग्रे
आणि संदीप मेस्त्री. तर ऐकूया आपण हा पोवाडा. धन धन्य कोकण प्रांत हे धन्य धन्य कोकण प्रांत, धन्य धन्य कोकण प्रांत, धन्य धन्य कोकण प्रांत. चिखल गावात टिळक घराण्यात जन्मला बालक बळवंत, माता पिता झाले हर्षवंत. तेजस्वी सूर्यासम दिसतो हो जी जी, तेजस्वी सूर्यासम दिसतो हो जी 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 जी. भोगिले किती कारावास, 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 भोगिले किती कारावास. कष्ट देहास परवानस त्यास, ध्येय हे गाठण्यास आधी निघाले सर्वांच्या पुढती. चतुर्थे इंग्रज मनी भीती हो जी जी, चतुर्थे इंग्रज मनी भीती हो जी 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 जी. भारती कर्मवीर हिरा, भारती कर्मवीर हिरा, भारती कर्मवीर हिरा. कृष्ण परिखरा मंडलच्या धारा, उमलती गीता रहस्याला, बंदिवासात असे लिहिला. देशाची तळमळ चित्ताला हो जी जी, देशाची तळमळ चित्ताला हो जी 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 जी. टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. सत्यता करारी वाणी, सत्यता करारी वाणी, सत्यता करारी वाणी. प्रगट त्यातून झळाझळ दिसे देशभक्ती. स्वराज हाच मंत्र जपती, स्वराज हाच मंत्र जपती हो जी जी, स्वराज हाच मंत्र जपती हो जी 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 जी. मुंबईच्या सरदार गृहात मुंबईच्या सरदार गृहात, मुंबईच्या सरदार गृहात, मुंबईच्या सरदार गृहात. ठेविले देहास न्याय मागतो देवास, स्वराज द्यावे आमास. तथास्तु 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 देवची ते म्हणती हो जी जी, तथास्तु देवची ते म्हणती हो जी 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 जी. अहो गुण हे किती वर्णावे, गुण हे किती वर्णावे, गुण हे किती वर्णावे, गुण हे किती वर्णावे. वाणी ना पुरे वंदनीय खरे, गाऊया त्यांची यशोगाथा. करूया मानाचा मुजरा, करूया मानाचा मुजरा हो जी जी, करूया मानाचा मुजरा हो जी जी, करूया मानाचा मुजरा हो जी जी, करूया मानाचा मुजरा हो जी 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 जी. लोकमान्यांना हा मानाचा मुजरा. सुरुवात तर एकदम छानच झाली. अथर्व कर्णिकचं आपण सगळीजणं परत एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. आता मी संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंदजी चितळे यांना विनंती करते की आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री अविनाश धर्माधिकारीजी यांना मंचावर घेऊन यावे. प्रमुख पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत आणि सन्मान करणार आहोत. तर तेव्हा मी चितळे सरांना विनंती करते की आपल्या प्रमुख पाहुण्यांना संस्थेचं मानचिन्ह, त्रिमूर्तीची प्रतिमा, पुष्पगुच्छ, संस्थेची लेखणी आणि स्मरणिका देऊन
त्यांचं स्वागत करावं आणि सन्मान करावा. धन्यवाद सर. लोकमान्य टिळकांना देवाज्ञा होऊन आज 105 वर्ष पूर्ण झाली. आजही त्यांचे विचार तितकेच महत्त्वाचे आहेत का? का काळाच्या ओघात त्यांचं महत्त्व कमी झालं आहे? ते कालबाह्य झालेत का कालातीत आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याकडे एक अत्यंत सुयोग्य असा वक्ता आपल्याला मिळालेला आहे. श्री अविनाश धर्माधिकारी, लेखक, कवी, वक्ता, संघटक, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. 1986 ते 1996 अशी 10 वर्ष IAS अधिकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्र केडरमध्ये निरनिराळ्या महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. सेवेत असतानाही त्यांनी अनेक महत्त्वाचे उपक्रम चालू केले. त्यातलाच एक म्हणजे साक्षरता अभियान योजना. या योजनेचं राष्ट्रीय स्तरावर आदर्श योजना म्हणून कौतुक झाले. 1996 साली प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्ती घेतली आणि चाणक्य मंडळ परिवाराची स्थापना केली. इथे युवकांना सर्वतोपरी घडवण्याचं काम ते करतात. 75 सोनेरी पानं, अस्वस्थ दशकाची डायरी, स्वतंत्र नागरिक, नवा विजयपथ आणि आपण सगळेच अशा त्यांच्या पुस्तकांची नामवंत समीक्षकांनी देखील वाहवा मिळवली आहे. तर अशा या आपल्या वक्त्याचे विचार ऐकायला आपण सगळीजण उत्सुक आहोत. तेव्हा मी श्री अविनाश धर्माधिकारी यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत. लोकमान्य सेवा संघाचे आणि आजच्या या संध्याकाळच्या पवित्र कार्यक्रमाचे सुद्धा अध्यक्ष सन्माननीय मुकुंदराव, थोड्या वेळापूर्वी पोचलो तेव्हापासून या गोखलेजींपासून ते सर्वांची जी भेट झाली आणि गेली काही मिनटं खूप भिडणारा संवाद चालू होता आमचा, असे सर्व ज्यांची आत्ता भेट झाली. आणि अर्थातच आवर्जून लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या या कार्यक्रमानिमित्त इथे असलेले आपण सगळे माता पिता, बंधू भगिनी, मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. या 2 मंत्रांवर मी आजच्या संध्याकाळी फार वेळ देणार नाही आहे, कारण वेळ नाही आहे. एवढं म्हणेन की शब्दांचे अर्थ लक्षात आल्यापासून त्या अर्थांचा मी साक्षात्कार हा शब्द वापरतो, तो झाल्यापासून आता मी जेव्हा या प्रकारचा संवाद सुरू करायचा असतो तेव्हा आणि कायम पहिल्यांदा हे 2 त्याला आता माझ्या आकलनामध्ये मंत्राचं स्थान प्राप्त झालं आहे. एक नमस्ते हा एक शब्द आणि त्याच्याबरोबरच असलेल्या सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. त्या एका नमस्तेमध्ये आहे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य, तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे. इतकं सगळं त्या एका शब्दात आहे. आणि याही वाक्याचा पदर उलगडला तर मग त्या वाक्यामध्ये सुद्धा मूळचा येणारा अर्थ आहे सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे. आपण सगळे त्याचा आविष्कार आहोत, या नात्याने सगळे एकत्र आहोत, समान आहोत. ते एका नमस्ते शब्दात आहे. मला जाणवलेली ही खास हजारो वर्षांची भारतीय शैली आहे आशय मांडण्याची, की जिला फार छान नाव आहे सूत्र शैली. की म्हणायचं आहे त्या अर्थाचा फार मोठं ब्रह्मांड असं कुठल्या तरी 2, 3, 4 शब्दांमध्येच येतं, पण त्यावर 500-500 पानी पुस्तकं लिहिली तरी ती प्रस्तावना ठरेल.
हे सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे, हा जो अद्वैताचा विचार आहे, त्याचे 20व्या शतकातले थोर आदर्शच लोकमान्य आहेत. मी मनात ठरवलेल्या मुद्द्यांची सुद्धा क्रमाने जेव्हा मांडणं चालू करीन, त्यातही मी पहिला लोकमान्यांचा शाश्वत विचार, जो या भारत देशाचा शाश्वत विचार आहे, जो लोकमान्यांनी गीता रहस्याच्या द्वारा मांडला, तो अध्यात्माचा अद्वैताचा विचारच कालातीत आहे. आपल्याला तो लोकमान्यांनी सांगितला, शिकवला, त्यातला कर्मयोगाचा विचार जगून पण दाखवले, म्हणून लोकमान्य कालातीत आहेत. ते नमस्तेमध्ये आहे आणि त्याच्या पाठोपाठ मराठीमध्ये बसवलेले शब्द म्हणून, पण ती प्रार्थना पण आहे, तो मंत्र पण आहे, तो म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. माझं असं एक नम्र म्हणणं आहे की आता खूप झाली वर्ष मी हे शब्द नीट विचारपूर्वक वापरतो, की ही जगण्याचीच मूळची भूमिका आहे. आपण सगळे माणसं आहोत. माणूस म्हणून जे काही प्रत्येकाला जगायचं आहे, कुठे काम करायचं आहे, सन्मानाने जगण्यासाठी योग्य ते योग्य मार्गाने पैसेही मिळवायचे आहेत, सगळं आहे. त्या जगण्यामागचा मूळ संकल्प काय? तो मला कळणाऱ्या भारतीय संस्कृतीने शिकवलेला संकल्प आहे की अंतःकरणात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करायची आणि तुझ्या हातनं घडणारं कर्म कर. मला जर कोणी विचारलं भारतीय संस्कृतीची व्याख्या सांग, व्याख्याच भारतीय संस्कृतीची व्याख्या, तर मी म्हणणार आहे सर्वेत्र सुखिनः सन्तु ही प्रार्थना म्हणजे भारतीय संस्कृती. आणि ती करणारी आपण जगाच्या पाठीवरचे एकमेवा द्वितीय. दुसऱ्या कोणाहीबद्दल कसलाही अनादर न बाळगता सांगतोय की अन्य प्रार्थना फक्त माझ्याच लोकांचं कल्याण कर, नवे नवे उरलेल्यांचं वाटोळं कर ही आहे. आपली हजारो वर्ष प्रार्थना साऱ्या विश्वाचं कल्याण हो. मग ती संस्कृतमध्ये असू दे सर्वेत्र सुखिनः सन्तु, प्राकृतामध्ये बुद्ध महावीरांनी शिकवलेली भवतु सब्ब मंगलम, अर्थ तोच आहे. आणि मला भारतभर प्रवास करण्याची संधी मिळते. हा सगळा देश आपला आहे, ते एक राष्ट्र आहे. म्हणणाऱ्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्यात. त्यातले काही वेळा संसदेत पण असतात. हे एक राष्ट्र आहे की जिथल्या सगळ्या भाषा आपल्याच आहेत, फक्त ती भारताच्या त्या भागात बोलली जाणारी मुख्य भाषा. मी यासाठी म्हणतोय की मी त्या प्रवासामध्ये भारताची ती भाषा जरा तरी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. त्या आधारावर 100% खात्रीने सांगतोय की विश्वाच्या कल्याणाची अशीच प्रार्थना भारताच्या सर्वच्या सर्व भाषांमध्ये आहे, निरपवादपणे सर्व भाषांमध्ये. हा जगण्यामागचाच दृष्टिकोन आहे, अस्तित्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे की सर्व विश्वाचं कल्याण हो. आपल्या त्या संकल्पनेत तर फक्त माणसं नाही आहेत, प्राणी पण आहेत, वनस्पतीसृष्टी पण आहे, चर आणि अचर, दगड धोंडे, नद्या नाले, विश्वाचं कल्याण हो आणि तुझ्या हातनं घडणारं काम कर. ती अंतःकरणातली प्रार्थना जेवढी खरी असेल तेवढं तुझ्या हातून होणारं कामातून आपोआप विश्वाच्या कल्याणामध्ये भर पडणार आहे. हे लोकमान्यांना आठवताना याहून कोणते दुसरे पवित्र शब्द? आणि माझी अशी म्हणणं आहे की ते अर्थ जाणवल्यापासून या मंत्रांनी मी बोलण्याची सुरुवात करतो, तेच मुख्य आहेत. त्याबरोबर मी अत्यंत मनापासून आज लोकमान्य सेवा संघाच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. हे शब्द मी विचारपूर्वक, मी नुसते आभार बिभार म्हणत नाही आहे. माझा शब्द आहे कृतज्ञता आणि हा खूप सखोल शब्द आहे. लोकमान्यांच्या पुण्यतिथीला लोकमान्यांच्याच नावाने जे कार्य 102 वर्ष चालू आहे आणि तेही लोकमान्यांप्रमाणेच कालातीतही पुढच्याही काळात ठरव या प्रार्थनेसहित, पण लोकमान्यांच्या पुण्यतिथीला या व्यासपीठावर असायची संधी, हे फार मोठं पुण्य मला तुम्ही मिळवायची संधी दिली. मी त्याबद्दल म्हणतोय की अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
1 ऑगस्ट 1920. अलीकडे एक उत्तम पत्रकार टाइम्समधला वैभव पुरंदरेंनी लोकमान्यांचं एक अप्रतिम चरित्र लिहिलं आणि त्याची सुरुवात त्यांनी 1 ऑगस्ट 1920 म्हणजे 31 जुलैची मध्यरात्र उलटून गेली होती लोकमान्य सरदार गृहामध्ये. पण कळत होतं की बहुधा देहाचा शेवट जवळ आलाय आणि ब्रिटिश गुप्तहेर लक्ष ठेवून सुद्धा होते. तेव्हा ही जी इंग्लिश तारीख उजाडली 1 ऑगस्ट, त्याचे पहिले काही तास त्याच्यात लोकमान्य आपल्यातून शरीराने गेले. ती जेव्हा बातमी आली लोकमान्य गेले, ती ब्रिटिश गुप्तहेर त्यांच्यावर पाळत ठेवणारा जो इथला होता त्याने एक पहिला टेलिग्राम लंडनला केला आणि टेलिग्रामचे शब्द होते, नंबर 1 इज नो मोर. नंबर 1 इज नो मोर. त्या नंबर 1 चे लावावेत तेवढे अर्थ कमी आहेत. मला वाटतं त्या ब्रिटिश गुप्तहेराला म्हणायचंय, ब्रिटिश साम्राज्याचा शत्रू नंबर 1. पण आपल्याकरता तेव्हापासून आजपर्यंत भारतीय मनाचे सर्वार्थाने अनभिषिक्त सम्राट म्हणून नंबर 1. आणि एका माणसाची कामगिरी जीवनाच्या इतक्या क्षेत्रांमध्ये आणि मूलभूत असू शकते, हे थक्क करणारी गोष्ट आहे. मला लोकमान्यांचे एक अभ्यासक एकदा म्हणाले की देह ठेवल्यानंतर जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी मागणी केली होती की आम्हाला त्यांचा मेंदू आम्हाला जपून ठेवायला परवानगी द्या, की एका माणसाकडे कसं काय असं सगळं असू शकतं. ज्याला हात लावला ते ग्रेट आहे. ज्याला हात लावला ते ग्रेट आहे. लोकमान्यांची विद्वत्ता, संस्कृत भाषेचा प्रचंड अभ्यास, त्याच्या आधारे केलेलं लेखनसुद्धा ओरायन आणि आर्क्टिक होम इन द वेदाज, यामध्ये दिसणारा खगोलशास्त्राचा, आपला शब्द आहे ज्योतिष, फक्त लोकांना वाटतं ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणे, ते नाही आहे. ज्योतिष आजकाल काही वेळा नेमका अर्थ सांगाल थोडंसं इंग्लिशमध्ये बोलायला लागतं. भारतीय ज्योतिष हे ॲस्ट्रॉलॉजी नाही आहे, ॲस्ट्रॉनॉमी आहे, खगोलशास्त्र. आणि वेदांचा प्रचंड अभ्यास, त्या आधारावरच्या रुच्या घेऊन लोकमान्यांनी मांडणी केली की एक काळ असं असणं शक्य आहे की भारतातले पूर्वीचे कोणी, पण त्या काळ 40,000 वर्ष येतो, उत्तर ध्रुवाच्या परिसरात असावेत. ती जी शास्त्रशुद्ध मांडणी आणि प्रचंड अभ्यास आहे, त्याही वेळी मुळातून अभ्यास करून परत महाभारताचं लेखन असा एक प्रकल्प त्यावेळी पूर्ण झाला. आणि आता ते जे 18 खंड आहेत त्याला एक समारोपाचा अध्याय लिहायचा आहे, उपसंहार. तर लोकमान्यांनी नाव सुचवलं श्रेष्ठ, ज्यांना भारताचार्यच म्हणतात, असे चिंतामणराव कोल्हटकर यांना. आणि असा 800 पानी उपसंहार आहे महाभारताच्या काळात. त्याच्यात चिंतामणराव कोल्हटकरांचं, चिंतामणराव वैद्य, चिंतामणराव कोल्हटकर हे वेगळे, चिंतामणराव वैद्य, भारताचार्य चिंतामणराव वैद्य, लोकमान्यांनी त्यांचं नाव सुचवलं. त्यांनी 800 पानी उपसंहार लिहिला. त्यामध्येही त्यांनी सुरुवात करताना की महाभारताचं उपसंहार लिहायला लोकमान्यांनी माझं नाव सुचवलं, हा केवढा मोठा सन्मान आहे. म्हणजे विद्वत्ता. पुढे विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, ते नामजोशी, महादेव चिमणाजी आपटे यांनी सगळ्यांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना की जिचे शाहू महाराज तहयात अध्यक्ष. फक्त जरा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रपणाला जो एक दुर्दैवी शाप आहे तो म्हणजे संस्था टिकणे आणि लोकांनी एकमुखाने नीट कारभार चालवणे, इथे काही वेळा अडचण होते. लोकमान्य डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून बाहेर पडले, त्यांच्याकडे केसरी आणि मराठा आले आणि तिथपासूनचे लोकमान्य जनमानसाचा नेता म्हणून क्रमाक्रमाने पुढे येताना दिसतात. अजब धैर्यसुद्धा सांगावं तेवढं कमी आहे. मी युवकांशी विशेषतः बोलत असतो तेव्हा तर
पुन्हा पुन्हा आठवण करून देतो की हे पिक्चरमधले डायलॉग नाही आहेत, ही माणसं जगली आहेत. असे हे पिक्चरमधले डायलॉग नाही आहेत, ही माणसं जगली आहेत. हे सुस्त गोळ्याप्रमाणे पडलेल्या भारत देशाला जागं करायला तिकडे डेक्कन कॉलेजच्या मागच्या टेकडीवर आगरकरांसोबत फिरायला जाऊन प्रतिज्ञा घेतली आयुष्याची की इंग्रजांच्या सेवेत जाणार नाही आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमचं सर्वस्व अर्पण करू. त्यासाठी वैयक्तिक पातळीला लागणाऱ्या सर्व कष्ट अवहेलना सोसून नाकावर टिचून पुरून उरू, आवश्यक असेल तर गरिबीचाही व्रत घेऊ आणि कर्तृत्वाची कुठल्या कुठे प्रचंड मोठी झेप गाठली. या देशाला जागं करायला गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केले. पुन्हा शिवाजी महाराजांची आठवण करून देणे. आणि त्या गणेशोत्सवामध्ये तिकडे पुण्यातल्या लकडी पुलाच्या जवळ आत्ता इथे विठ्ठल मंदिर अजून आहे. हे जे मेळे होत असत त्याला लोकमान्य अजून पुणे त्यांना बळवंतराव म्हणून ओळखत असे, पण ते प्रमुख पाहुणा म्हणून गेले होते. आणि 4 तरुण पोरांनी एक जबरदस्त तडफदार फटका नावाचा जो काव्यप्रकार आहे तो सादर केला. वर्ष 1896 होतं. पुण्यामध्ये त्यावेळी आलेली प्लेगची साथ, त्यावर ब्रिटिश सरकारने केलेले अत्याचार, त्याचे मुख्य अधिकारी रँड आणि आयर्स्ट, या पार्श्वभूमीवर ह्या तरुणांनी, ते चाफेकर बंधू होते तिघं आणि चौथे वासुदेव रानडे, एक जबरदस्त फटका सादर केला. पण त्याचे गद्यामध्ये मराठी भाषांतर केलं तर शब्द कडक आहे. सगळा देश असा हिजड्यासारखा का पडलाय, इतके कडक शब्द होते की आमच्यावर ब्रिटिशांचं राज्य आहे, गप बसून आम्ही ऐकून घेतो तसं का. तर कार्यक्रम संपल्यावर लोकमान्य गादीवर बसले होते. आपल्याला माहिती असलेली लोकमान्यांची सुपारी कातरण्याची शैली. पोरांना शाबासकी हवी असते ना मोठ्या माणसांची, तशी ही पोरं आली आणि आमचा फटका ऐकलात का. आता ते लोकमान्य हो, अशी सुपारी कातरता कातरताच फक्त म्हणले हो ऐकला. पोरांना हवंय शाबासकी, हे काय द्यायला तयार नाहीत शाबासकी. हो ऐकला. थोरल्या चाफेकरांनी विचारलं कसा वाटला, तर लोकमान्य म्हणले फटका चांगला होता, पण त्यातल्यासारखेच तुम्ही पण दिसता. म्हणजे जी काडकण ठेवून दिली आहे. आणि कळलं चाफेकर बंधूंना, धस्स होऊन म्हणाले की असं का म्हणताय. सुपारी कातरता कातरता लोकमान्य म्हणले तसं नसतं तर तो रँड अजून जिवंत कसा. आणि बस या तरुण पोरांनी तेच डोक्यात ठेवलं. व्हिक्टोरिया राणीच्या सिल्वर ज्युबिलीचा दरबार पुण्यातला, ते आत्ता पुणे विद्यापीठाची जी दगडी वास्तू आहे तिथला कार्यक्रम परतताना गणेश खिंडीमध्ये ठरवून गाठून उडवला त्यांना सांगून. किती वेळा मला म्हणावंसं वाटतं की हे पिक्चरमधले प्रसंग आणि डायलॉग नाही आहेत. 1857चं स्वातंत्र्य समर फसल्यापासून पुढची 40 वर्ष हा अख्खा भारत देश सुस्त पडला होता. एवढीशी सुद्धा प्रतिकाराची ठिणगी नव्हती. इंग्रजांचं राज्य स्वीकारलेलं, कागदावर काँग्रेसची स्थापनाही होऊन झाली होती, पण तिच्या मूळच्या स्थापनेतले शब्द आहेत की ब्रिटिशांच्या देशावर राज्य ही कृपा आहे, मायबाप सरकारची आमच्यावर कृपा आहे आणि त्या ब्रिटिश राणीचे सच्चे प्रजाजन म्हणून आम्ही काम करू. आणि त्या ह्या 40 वर्ष 1857 ते 1896 क्षणभरासाठी एकच वीज कडाडून गेली, ती सुद्धा पुन्हा महाराष्ट्रच, ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. 1880 काही काळासाठी शिवाजी महाराजांचाच आदर्श ठेवून पुन्हा स्वातंत्र्य आणि स्वराज्य मिळवू. पण अशा सुस्त पडलेल्या की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरनं सूर्य कधी मावळत नाही आणि धसका असलेले, त्यावेळेला अत्याचाराविरुद्ध संताप म्हणजे तुला नेम धरून उडवतोच तुला. आज त्याचं गांभीर्य कितपत लक्षात येतं मला कल्पना नाही आहे, पण त्यावेळी थेट लंडनमधल्या संसदेपर्यंत थरकाप पोचला होता की हे होऊ शकते. आणि ब्रिटिशांची खात्रीच होती की यामागे हे टिळकच असणार. आणि गुप्तहेरांना ठरवून पाठवलं होतं की काहीही करा त्यांना लटकवा, काहीही करा. तो त्यांनी सगळ्यात हुशार गुप्तहेर पाठवला हेनरी ब्रुईन. पुण्यामध्ये आला गायकवाड वाडा, जो आता केसरी वाडा, जो बडोद्याचे सयाजी महाराजांनी
लोकमान्यांना दिला होता, कागदावर व्यवहार झाल्यासारखं दाखवत, पण सयाजी महाराजांच्या आतून लोकमान्यांना सर्व प्रकारची मदत होती. आणि हा हेनरी ब्रुईन भेटायला आला, त्यावेळेपर्यंत लोकमान्यांचं लॉ झालेलं होतं, बॅरिस्टर. हेनरी ब्रुईन लोकमान्यांना म्हणतो की तुमचा पण कायद्याचा अभ्यास आहे आणि हे जे कायद्याने प्रस्थापित झालेलं ब्रिटिश राज्य आहे त्याच्या एका सरकारी अधिकाऱ्याचा खून झाला आहे, तर तुमचं कर्तव्य आहे की मला माहिती द्या. त्याला समोर बसलेला असताना लोकमान्यांनी सुचवलं आहे, देणार नाही, माहिती असलं तरी सांगणार नाही, हे तुमचं काम आहे, तुमचे तुम्ही करा. आपण जी काही वेळा लहानपणची शेंगांच्या टरफलांची सुप्रसिद्ध गोष्ट ऐकतो ना, त्याच्यातला देशाच्या कामी येणारा सद्गुण म्हणून तो सद्गुण ठरतो की जो निर्भयता आहे आणि चल देणार नाही. ही जी मराठी पण हिंमत आहे की नाही दे, चल काय तुला करायचं ते कर. लोकमान्य एवढं म्हणून थांबलेले नाही आहेत. चाफेकर बंधू आणि वासुदेव रानडेंना पूर्ण पाठिंबा दिलाय. आधी हे थोरले दोघं चाफेकर निसटून गेले हैदराबादच्या जवळच्या जंगलात, तर तिथे लोकमान्यांच्या नात्यातल्या एक महाजन वहिनी रोजचा डबा पोचवत असत जंगलामध्ये. आणि तरी चाफेकर बंधू पकडले गेले. व्हायचा तो काय, तथाकथित खटला होऊन फाशी द्यायची होती. शेवटची इच्छा म्हणून चाफेकर बंधू म्हणाले लोकमान्यांना भेटायचं. दुसरा तिसरा कोणी कम अस्सल असता ना, कचरलाच असता. आणि ब्रिटिशांना वाटलं ही शेवटची संधी आहे की मरण्यापूर्वी काहीतरी संवाद होईल आणि आपल्याला लोकमान्यांना पकडता येईल. तर लोकमान्य भेटायला हो म्हणले. भेट झाली. एक अक्षर बोलणं नाही झालं, पण लोकमान्य हातात भगवद्गीतेची प्रत घेऊन गेले होते आणि न बोलता त्यांनी ती चाफेकर बंधूंच्या हातात ती सोपवली. दुसऱ्या दिवशीच्या पहाटे हातात ती भगवद्गीतेची प्रत घेऊन चाफेकर बंधू हसत हसत फासावर गेले. त्या पहाटे एक दुसरा मुलगा, त्यावेळी 15 वर्षां काही दिवसांचा, तो नाशिकच्या जवळच्या भगूर गावामध्ये अस्वस्थ होता रात्रभर की उद्या पहाटे चाफेकर बंधूंना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये फासावर लटकवलं जाणार आहे. मग त्यांनी पहाटेच्या सुमाराला घरची जी अष्टभुजा देवी तिच्यासमोर साष्टांग दंडवत घालून एक आयुष्यासाठीची प्रतिज्ञा घेतली. वयाच्या केवळ 15 वर्ष आणि काही दिवस, पण किती कमालीची स्पष्टता या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याकडे. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. तो हिरा लोकमान्यांनी ओळखला फर्ग्युसनमध्ये शिकायला आल्यावर. आणि जी चतुसूत्री दिली लोकमान्यांनी, त्यातलं बहिष्काराचं शस्त्र. देशातल्या पहिल्या 2 होळ्या पुण्यात पेटल्या, विदेशी कपड्याच्या होळ्या पुण्यात. एका वेळी आता कर्वे रोडला तिथे सावरकर स्मारक आहे ती जागा, आणि पूर्व पुण्यामध्ये रास्तेवाडा म्हणून जो जुना पेशवाईतले सरदार रास्ते त्यांचा, अशा 2 ठिकाणी होळ्या पेटल्या. ती आत्ताच्या कर्वे रोडची पेटवली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. म्हणून त्यावेळच्या फर्ग्युसन कॉलेजनी सावरकरांवर कारवाई केली आणि दंड केला. त्यावेळचे 25 रुपये, मोठी होती रक्कम. तर लोकमान्यांनीच ही भरायला आपण निधी गोळा करायचा. केसरीमधल्या त्यावेळच्या संपादकीयाचं शीर्षक आहे, हे आमचे गुरुच नव्हेत. सांगावं तेवढं कमी की ज्याला हात लावला ते ग्रेट आहे. काँग्रेसची वाटचाल सांगताना आपल्याला काही चुकीची परिभाषा सांगितली जाते. हे माझं खूप पूर्वीपासूनचं म्हणणं आहे की स्थापना जेव्हा झाली इंडियन नॅशनल काँग्रेस, इथेच प्रभादेवीला गवालिया टँक, आणि पहिला का आम्ही ब्रिटिश राणीचे सच्चे प्रजाजन आहोत, आम्हाला मायबाप कृपा करा, आम्हाला आमचे हे अधिकार द्या. क्रमाक्रमाने त्यामध्ये नवा तरुणांचा वर्ग निर्माण व्हायला लागला की जोला त्या अर्ज विनंत्याचं राजकारण मान्य नव्हतं. आमचे हे हक्क आहेत आणि ते आम्ही घेऊ. आपण त्या त्रयीला इतिहासात ओळखतो, लाल बाल पाल. खरं म्हणजे त्यात तितकंच महत्त्वाचं आणखी 4थं नाव आहे अरविंद घोष यांच्या रूपाने. पण लाल बाल पाल आणि अरविंद यांचंही नेतृत्व लोकमान्यांकडे होतं. आणि त्यावेळी काँग्रेसच्या अंतर्गत उठणारा हा जो कडक आवाज आहे, तर ब्रिटिश धार्जिण्या विचारवंतांनी त्याला नाव दिलं जहाल आणि मवाळ. तरी हे मराठीतले वापरले शब्द तर गांभीर्य तितकं लक्षात येत नाही.
पण इंग्लिशमधले जर वापरले मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट्स, की हे लाल बाल पाल म्हणजे काय आहेत? अतिरेकी आहेत, एक्स्ट्रीमिस्ट आहेत. खरं म्हणजे हे शब्द चूक आहेत. बरोबर काय वापरले पाहिजेत हे त्याच काळात अरविंदांनी सांगून ठेवलं आहे. त्यांनी सांगितले शब्द लॉयलिस्ट आणि नॅशनॅलिस्ट हा तो संघर्ष आहे, की जे ब्रिटिशांचे निष्ठावंत लॉयलिस्ट म्हणजे जे स्वतःला मवाळ म्हणत आहेत, आणि आम्ही सगळे भारत या राष्ट्राची बाजू मांडतो आणि ती आक्रमकपणे उचलून तर आम्ही नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी. मला वाटतं हीच परिभाषा जास्ती बरोबर आहे आणि त्याचं नेतृत्वसुद्धा लोकमान्यांच्याचकडे. पुन्हा पुन्हा म्हणावं लागतं की आत्ता आपणच त्यांच्या कृपेने जे इथे बसलोत स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचे नागरिक म्हणून, पण जे दंड थोपटून ब्रिटिश राजवटी विरुद्ध उभं राहायचं आणि खणखणीतपणे सांगायचं. लोकमान्यांच्या एका संपादकीयाचं शीर्षक आहे बॉम्बचा पंथ, आणि हे बंगालमध्ये तिकडे खुदिराम बसू, प्रफुल्लचंद्र चाकी यांनी किंग्सफोर्डच्या बग्गीवर बॉम्ब टाकला. लोकमान्यांनी संपादकीयात लिहिलं आहे की हा माझा देश आहे, तुम्ही तो सक्तीनी आणि लष्करानीच बळकावलाय आणि सक्तीने आणि बळानीच राज्य करताय. मिळेल त्या साधनांनी तुम्हाला इथून घालवणं माझं कामच आहे आणि मी ते करणार आहे. पोवाड्यामध्ये सुद्धा फार छान जो उल्लेख झाला की राजद्रोहाचे एकामागून एक किती झाले खटले, त्यातला एक ह्यावर नाही. आणि इंग्रज सरकारचं ठरलेलंच होतं की लोकमान्यांना लटकवायचंच आहे. आणि हे पूर्ण माहिती असून एका बाजूला तथाकथित सनदशीर आणि तरी त्या वेळेला सशस्त्र क्रांती संघटित करायचे सगळे प्रयत्न लोकमान्य करत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये हे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी बोलून शिफारस लोकमान्यांची आहे. आणि इतक्या तऱ्हांशी लोकमान्यांचे अंतर्गत गुप्त संबंध होते की आपल्याला सशस्त्र क्रांती उभी करता येईल का. लोकमान्यांचे प्रतिनिधी अफगाणिस्तानच्या अमीराला जाऊन भेटले होते की बाहेरून तू आणि आतून आम्ही असा उठाव करून हे कुठं जुळवून येतं का पाहू. पार नेपाळमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना सुरू करून मग ती शस्त्रास्त्र भारतात आणून एकावेळी ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र, आता अलीकडे ह्याची खूप कागदपत्र बाहेर आलीत. काँग्रेसच्याच एका अधिवेशनाला लोकमान्य गेलेले असताना भगिनी निवेदितांच्या सूचनेवरून एका शाळेला त्यांनी भेट दिली. त्या शाळेतल्या एक शिक्षिका होत्या ज्या आधी नेपाळ नरेशाच्या संबंधातल्या होत्या, पत्नी. पुढे तो नेपाळ नरेश गेल्यावर त्या शांतपणे इकडे आल्या होत्या आणि शाळेमध्ये त्यांच्या संपर्कातून लोकमान्यांनी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि आणखी साथीदार बरोबर देऊन नेपाळमध्ये पाठवून बंदुकांचा सशस्त्र कारखाना उभा करण्याचा प्रयत्न. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढताना संपूर्ण जगावर पण लोकमान्यांची जी चतुरस्त्र दृष्टी होती, तर जो कार्ल मार्क्स हा साम्यवादी विचारवंत, लोकमान्यांनी त्याचा अभ्यास करून 1881 मध्ये पहिलं संपादकीय लिहिलं होतं मार्क्सच्या विचारावर. आणि अर्थातच ते मांडताना त्यातला जडवाद खोडून काढून भारताच्या अध्यात्म विचाराचा शेवटाकडे त्या लेखाचा उल्लेख करून तो कसा शाश्वत आहे हे मांडलं होतं. पण त्या साम्यवादी विचारानुसार सोव्हिएट रशिया जेव्हा आकाराला आला, क्रांती ऑक्टोबर 1917, तर लोकमान्यांनी त्याची दखल घेतली आणि आपले प्रतिनिधी तिकडं मॉस्कोमध्ये लेनिनला भेटायला पाठवले होते. अशी जीवनाची सर्वंकष चतुरस्त्र दृष्टी, वक्तृत्व, लेखन असं सरळ, धारदार, स्पष्ट आणि खणखणीत, उगाचचा फुलोरा नाही पण मुद्द्याला थेट भिडण्याची सुद्धा पद्धत. याच्यात त्यांना जे दुःखसुद्धा भोगावं लागलं ते अपरंपार आहे की आपल्याला वाचताना किंवा अभ्यास करताना त्रास होतो त्याचा. प्लेगमध्येच त्यांचा विशीमध्ये आलेला मुलगा गेला, विश्वनाथ, आणि लोकमान्यांचं त्याच्यावर प्रचंड प्रेम होतं. पण त्यांना त्यावेळी ज्यांनी पाहिलं त्यांनी नोंदवून ठेवलं आहे की आपला हा हातातोंडाशी आलेला मुलगा, ज्याच्याकडनं खूप अपेक्षा, तोही बुद्धिमान होता,
वडिलांचा वारसा जणू तो चालवेल, पण तो प्लेगमध्ये गेला. तर लोकमान्य असे थोडा वेळ शांत बसले आणि म्हणाले की हा जो चालू यज्ञ आहे त्याच्यात आमच्या घरातली पण एक आहुती पडली, आणि कामाला लागले. त्यांचा संसार आणि जीवन सांभाळणाऱ्या पत्नी, त्याही मनाच्या कणखर, आणि कुटुंब आणि पती पत्नीच्या नात्यातले त्या काळचे जे संकेत असतील की न बोलता पण परस्परांबद्दलचं विलक्षण सामंजस्य. तर हे जे 1908 राजद्रोहाचा तथाकथित आरोप सिद्ध होऊन मंडालेला लोकमान्यांना रवाना केलं, ती बातमी जेव्हा केसरीवाड्यात पोचली तर हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर सांगायला गेले सत्यभामाबाईंना, त्यांनाच रडू आलं. आणि सत्यभामाबाई दारात अशा उभ्या होत्या, ऐकलं सर्व, आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना म्हटले, रडताय कशाला, ते करतायत ते देशासाठी करतायत असं म्हणल्या, वळल्या आणि आतमध्ये निघून गेले. त्या गेल्याची बातमी लोकमान्यांना मंडालेत कळली की सावलीसारखी साथ देणारी पत्नी, जे आपलं बळपण आहे, पण शेवटच्या दिवसांमध्ये दर्शनसुद्धा घडलेलं नाही. आणि लोकमान्य तेव्हा, आजच्या तारखेला मी लोकमान्यांची जी सर्वात मोठी भर आहे देशाला, विश्वाला, ते लिहिण्यामध्ये गुंतलेले होते. मंडालेच्या त्या तुरुंगात बसून गीता रहस्याचं लेखन चालू होतं की दीर्घकाळ मनामध्ये हा विषय होताच, आणि आता तिथे शांतता मिळाली. कायदा माहिती असल्यामुळे माहिती होतं की कोणती पुस्तकं मागवून घेऊ शकू वगैरे सगळी, हे सर्व करून त्यावेळचं जर लोकमान्यांचं लेखन पाहिलं ना, तर त्यांचे संकल्प आणखी निदान 20 मूळचं संशोधन करून पुस्तकं लिहिण्याचे होते. आणि ते गीता रहस्य लोकमान्य लिहित होते, पण त्यापेक्षा जास्त जगत होते. भगवद्गीतेचा कर्मयोग पर अर्थ स्वामी विवेकानंदांनी पण मांडलेला आहे. आणि तशी एका पुणे मुंबई, म्हणजे मुंबई पुणे रेल्वेच्या प्रवासात स्वामीजी आणि लोकमान्यांची भेट होऊन त्या डब्यामध्ये त्यांची या अध्यात्म विचारावर भरपूर चर्चा पण झाली होती. मी गीता रहस्याला लोकमान्यांचं या भारत आणि जगाला सर्वात महान क्रमांक 1चं योगदान माझ्या मनात ते स्थान मी का ठेवतोय? अनेक आहेत एकमेकात गुंफलेली कारणं. तुमच्या माझ्या संस्कृतीचा हा अध्यात्म विचार शाश्वत आहे, तो विज्ञाननिष्ठ आहे. पण देशावर ब्रिटिशांचं जेव्हा राज्य आलं तेव्हा त्यांचा एजेंडा निश्चित होता की ह्यांची संस्कृती तोडायची आहे. आपल्यापेक्षा मग जास्ती अभ्यास ते करत होते. यांची आपसात जमतील तेवढी भांडणं लावून देऊन डिव्हाइड अँड रूलचं धोरण जे सांगायला सोपं आहे, पण ते ब्रिटिश वसाहतवादी धोरणाने काय काय केलं त्याची विष परिणाम आपण अजून भोगतो. त्यांनी तथाकथित आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत काढला, ज्याला तेव्हाही आणि आजही कसलाही पुरावा नाही. पण हे आर्य म्हणवणारे लोकही कुठून तरी बाहेरून, आजही काही जण म्हणतात की ओरायन आणि आर्क्टिक होम इन द वेदाजमध्ये जर लोकमान्य म्हणत असले की हे आर्य म्हणवणारे लोक उत्तर ध्रुवाच्या परिसरात होते, तर म्हणजे ते आर्यांच्या आक्रमणाला पुरावाच देत आहेत ना. हे फारच चुकीचं आकलन आहे. लोकमान्य सांगतायत तो काळ इसवी सन पूर्व 40,000 आहे तो. आणि असं काही आक्रमण, आणि ब्रिटिशांना म्हणायचं होतं की तुम्ही जे कोणी भारतीय स्वतःला म्हणता तुम्ही कुठं मूळचे आहात, तुम्ही पण एकेकाळी आक्रमणच केलं. आणि आर्य विरुद्ध द्रविड, उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, संस्कृत विरुद्ध प्राकृत, आणि शिवाय जी जातीपातींची भांडणं लावून द्यायची आणि कोणा एका विशिष्ट जातींनी वर्चस्व करून तुम्हाला कसं टाचेखाली ठेवलंय हे जो आपल्या सगळ्यांना टाचेखाली ठेवत होता ते सांगत होते. तेव्हाही आणि आजही दुर्दैव आहे की ते पटणारे बऱ्यापैकी संख्येने आहेत समाजात. आणि हा जो संस्कृती तोडण्याचा, आणि हे स्पष्ट, मी शब्द स्पष्ट वापरतोय की ज्यांचा एजेंडासुद्धा आहे धर्मांतरण घडवून आणणे, हे माझ्या मनचे शब्द नाहीत. विविध ब्रिटिश राज्यकर्त्यांनी वारंवार लिहिलेले हे शब्द आहेत की येत्या 25 ते 30 वर्षामध्ये सगळे ख्रिश्चन होतील आणि ते कसं घडवून आणायचं धर्मांतरण, याच्यासाठी ही यांची संस्कृती अभ्यास केल्याच्या नावाखाली कशी तोडायची.
पण आपण असे भाग्यवान आहोत की इतिहासाच्या अशा प्रत्येक टप्प्याला तितकी जबरदस्त वैचारिक मांडणी करणारे दंड थोपटून एकाहून एक महान स्त्री पुरुषही उभे राहिले. त्यांचे अग्रणी म्हणजे लोकमान्य. आणि मग हा ब्रिटिश साम्राज्यवादी खुनशी धोरणाचा हा एक पद्धतशीर भाग होता की भारताची संस्कृती आणि राष्ट्रीयत्व याचा जे विचार मांडतील त्यांचे आवाज दाबायचे. हे ब्रिटिश सरकारने तेव्हासुद्धा यशस्वीरित्या केलं. ते जे पेरून गेले त्या विषाला आजही फळं आहेत आणि आपल्याला अजून ती किती काळ त्याच्यावर काम करायचं आणि पालटवायचं. तमिळनाडूमधला द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष आणि त्याचा आत्ताचा मुख्यमंत्री हा जेव्हा विधान करतो की सनातन म्हणजे व्हायरस आहे आणि ते खतम केलं पाहिजे, ह्याचं जेव्हा सतत चालू असतं की आम्ही वेगळेच होतो, कुठेतरी संस्कृत आणि तमिळचं भांडण आहे. एकाही गोष्टीत तथ्य नाही आहे. तमिळचा मूळचा व्याकरणकारच आहे अगस्ती मुनी. तमिळ भाषेतलं पहिलं व्याकरण अगस्ती मुनींचं आहे की जे स्वतः संस्कृतचेही व्याकरणकार आहेत, तज्ज्ञ आहेत, महान ऋषी आहेत. पण हे ब्रिटिशांना जे लावून द्यायचे होतं भांडण ते दुर्दैवानी तेव्हा आणि स्वातंत्र्याची आता उलटून गेली 75 वर्ष तरी आजसुद्धा त्या विषाला अजूनही त्या वृक्षाला फळ लागतात. पण हा कावा ओळखून जे दंड थोपटून उभे राहिले आणि समर्थ उत्तरं पण दिली, म्हणजे बहुजनांच्या पातळीला जन आंदोलनही उभं केलं आणि त्याच वेळची बुद्धी अफाट अभ्यास म्हणजे तोडीसतोड त्याला मांडलेलं उत्तर. तर गीता रहस्य म्हणजे हा असा भारताला आपल्या भारतपणाची पुन्हा आठवण करून देणारा ग्रंथ आहे. आणि तो करताना लोकमान्यांनी त्यावेळच्या जगातल्या आणि विशेषतः ज्या पाश्चात्य विचारधारा आहेत त्याचाही तितकाच ताकदवान परामर्श घेऊन भारतीय विचाराची समकालीन थोरवी पुन्हा एकदा त्यांनी मांडली. त्यामध्ये त्यावेळपर्यंत जी विज्ञानाची प्रगती असेल तिचा सुद्धा लोकमान्यांच्या अभ्यासामध्ये परामर्श होऊन आधार मूळचा हा भगवद्गीता ठेवून भारताचा अध्यात्म विचार कसा विज्ञाननिष्ठ आहे, तो शाश्वत आहे, कालातीत आहे आणि बदलणाऱ्या काळानुसार जे स्वतःत बदल घडवायला हवे ती सुद्धा शक्ती या भारतीय विचाराकडे आहे. हे मी म्हणेन गीता रहस्याचं स्वरूप आहे की हजारो वर्ष देशाला प्रेरणा देणारा हा भगवद्गीता हा ग्रंथ आणि त्यावेळी ज्याला पुन्हा हा भारत देश समर्थपणे उभा करायचा होता अशा प्रत्येकाने हाताशी ती भगवद्गीताच धरली. केवळ 32 वर्ष आयुष्य मिळालेले शंकराचार्य पण केरळमध्ये जन्माला येऊन पायी देशभर फिरले, काशीमधल्या वादाच्या सभा जिंकल्या. या भारत देशाची सांस्कृतिक एकात्मता बळकट करणारं 4 कोपऱ्यामध्ये 4 मठांची स्थापना करून अध्यात्माच्या 4 दीर्घकालीन परंपरा उभ्या केल्या. तो सर्व वेदांताचा विचारही शंकराचार्यांनी भगवद्गीतेचं भाष्य करून मांडलं. ते भाष्य रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांच्यापासून आधुनिक काळातही हा देशाला पुन्हा जागा करायचं तर हा कशाला दिली पाहिजे याचं उत्तर ह्या भारताचा जो सनातन आत्मा आहे विज्ञाननिष्ठ अध्यात्माच्या विचाराचा त्याची आठवण करून द्यायला पाहिजे. शक्य आहे की काळाच्या ओघात त्या अध्यात्माचं प्रवृत्तीपर अन्वयार्थापेक्षा निवृत्तीपर अन्वयार्थ लावला गेला. कोणी म्हणतात शंकराचार्यांच्या मायावादात तो आहे, खरं म्हणजे अजिबात खरं नाही आहे. तो मायावाद याचा अर्थ इंद्रियांना जे दिसतंय तेच अंतिम सत्य आहे ही माया आहे आणि तुला जर अंतिम सत्याच्या दिशेने जायचं असेल तर त्या मायेच्या पलीकडे जावं लागेल तर कळणार आहे. म्हणजे हे विश्व खोटं आहे म्हणून या विश्वापासून पळ काढायचं अशी मांडणी अजिबात नाही आहे, चुकीचाच आहे हा अन्वयार्थ. आणि हे शंकराचार्यांच्या नावावर लावून त्यांना हे पण लक्षात येत नाही की त्याच व्यक्तींनी केवळ 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा सारा देश संघटित करण्याचं कर्तृत्व केलं. इतिहासाच्या त्या टप्प्याला कायमच भगवद्गीता हे आपलं बळ आहे आणि लोकमान्यांनी मंडालेमध्ये सर्व जीवन अभ्यास विद्वत्तापणाला लावून त्याची मांडणी केली आणि कर्मयोग पर अर्थ सांगितलं. आता शाश्वत असलेला भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 47वा श्लोक
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. तो आधार तिसरा तर अध्यायच कर्मयोगाचा आहे आणि ईश्वर अथवा सत्य म्हणजेच तुझं मूळचं स्वरूप की जे सच्चित आनंद स्वरूप आहे तू ते जाणून घ्यायला पाहिजेस. याला जसा ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, राजयोग म्हणजे योग साधना अष्टांग मार्ग करत, तसा हे आपलं कर्म एकाच वेळी अलिप्त भावनेनी त्या कर्माच्या फळामध्ये गुंतायचं नाही, पण कर्म उत्तमच पाहिजे. आणि तुझा कर्मफळावर अधिकार नाही म्हणून कर्म काहीतरी थर्ड रेट पाट्या टाकल्यासारखं करणे असंही नाही आहे. हा व्रतस्थपणे कर्मयोगाचा मार्ग आधी लोकमान्य जगलेसुद्धा आयुष्यभर आणि तो देशाला प्रेरणा द्यायला त्यांनी मांडून दाखवला. गीता रहस्य आणि त्यातून लोकमान्याने आपल्याला करून दिलेली आठवण ही आजच्याही तारखेला आणि याच्या पुढेसुद्धा शेकडो नव्हे हजारो वर्ष तो आपल्याला सतत प्रेरणा देणारा ग्रंथ राहणार. त्या अध्यात्म विचारावरच भारताचं राष्ट्रीयत्व उभं आहे आणि त्याचा एक समर्थ वारसा लोकमान्यांनी वारंवार व्यक्त केला. तो शिवजयंती, गणेशोत्सव. दुर्दैवाने जेव्हा आक्रमक मुस्लिमांच्या दंगली उद्भवल्या, ती पहिली ब्रिटिश काळातली पहिली दंगलच पुण्यात घडली आणि लोकमान्य बिचकले नाही आहेत. रस्त्यावर उतरले, ज्यांना समर्थपणे रस्त्यावर उतरवायला पाहिजे त्यांना उतरवले आणि भारतीय म्हणजेच हिंदू संस्कृतीची बाजू पण मांडली. लोकमान्यांनी ज्या वेगवेगळ्या फार छान व्याख्या केल्यात, संस्कृतसुद्धा त्यांचं असामान्य, त्यांनी हिंदू कोणाला म्हणायचं याची पण व्याख्या मांडली. साधना उपास्यानाम अनिमः साधनानाम अनेकता प्रामाण्य बुद्धिर वेदेषु सवय हिंदुरीती स्मृतः असा लोकमान्यांचा श्लोक आहे की जिथे वेगवेगळ्या तऱ्हांच्या उपासना आणि खूप तऱ्हांची साधनं सर्वाला मान्यता आहे, पण ती मान्यता मूळची प्रामाण्य बुद्धिर वेदेषु वेदांच्या अभ्यासातून ती निर्माण होते. मी म्हणणार आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच्यामध्ये आणखी भर घालून आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदुरीती स्मृता अशी व्याख्या. आता लोकमान्य जो वेदांचा सिद्धांत मांडतायत त्याचं कुठे बौद्ध, जैन आणि मध्ययुगातली भक्ती चळवळ म्हणजे शीख विचार ह्याच्याशी कुठे दुरावा नाही आहे. पण हे भारताचं भारत पण काय आहे आणि तुमच्या माझ्या देशात आजही भारत एक राष्ट्र नाहीच आहे हे म्हणणं फॅशनेबल आहे. याला पुरोगामी म्हटलं जातं. आणि स्वातंत्र्य लढ्यातली जी एक मुख्य राजकीय संघटना होती तिचा आजचा नेता केम्ब्रिजमध्ये बसून भारत एक राष्ट्र नाहीच आहे असंच म्हणतो. कोणी चिठ्ठी लिहून दिली राहुल गांधीला मला कल्पना नाही आहे. आणि बोलतोय सुद्धा कुठे तर केम्ब्रिज म्हणजे गोऱ्या साहेबाच्याच गुहेमध्ये जाऊन. आणि त्यांची एक पत्रकार महिला राहुल गांधीची मुलाखत घेते आणि ते बोलताना राहुल गांधी म्हणतो भारत एक राष्ट्र नाहीच आहे. राज्यघटनेचं कलम 1 म्हणतं इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स, की भारत एक राष्ट्र नाहीच आहे. त्याच्या दुर्दैवाने UPSCचाच अभ्यास करून यशस्वी झालेला एक तरुण अधिकारी तिथं समोर बसलेला होता. त्याने हातवर केला आणि तो उभं राहून म्हणला की तुम्ही राज्यघटनेचं कलम 1 सांगितलं, थोडं अलीकडचं पान नीट वाचलं असतं तर तुम्हाला कळलं असतं. ते म्हणजे जो राज्यघटनेचा सरनामा आहे वी द पीपलनी सुरू होणारा, त्याच्या शेवटचं वाक्यच भारताचा उल्लेख नेशन विथ कॅपिटल N हे राष्ट्र. पण आजच्याही तारखेला आपल्या देशात अशा शक्ती आहेत की ज्या भारताला राष्ट्र म्हणत नाहीत आणि बाहेरून आणि आतून पुन्हा भारताचं राष्ट्रीयत्व फोडायला टपलेल्या अनेक शक्ती काम करतायत, उजळ माथ्याने वावरतायत. त्यांना मीडिया, एंटरटेनमेंट इंडस्ट्री आणि शिक्षण याच्यात आजही स्थान आहे आणि पुरोगामित्वाच्या नावाखाली आहे हे स्थान. भारत राष्ट्र नाहीच आहे. फार मेहरबानी करावीशी वाटली तर त्यातले काही जण म्हणतात की पूर्वी कधी नव्हतं, 15 ऑगस्टला आकाराला आलं. यांच्या मनातला राष्ट्रीयत्वाचा विचार काय की हे राष्ट्र जे काही
ते सांगतात एकतर आपण ही संकल्पना पाश्चात्यांकडनंच घेतली आहे, कारण यांचा विचारांचा सगळा कोश जो तयार झालेला असतो तो त्या पाश्चात्य विचारावर झालेला असतो ना. त्यामुळे त्यांना वाटतं की 1648मधला जो त्यावेळच्या युरोपमधल्या वेगवेगळ्या राजांचा आपसातला एक करार आहे, वेस्टफालियाचा करार, पीस ऑफ वेस्टफालिया. हे म्हणतात की राष्ट्र ही संकल्पना त्या वेस्टफालियाच्या करारापासून आली आणि आपल्याला माहितीच नव्हती भारतात ब्रिटिश आले म्हणून त्यांच्याबरोबर आली. त्यांनी ऋग्वेद वाचलेला नसतो, अथर्ववेद वाचलेला नसतो, ज्यामध्ये अस्मिन राष्ट्रे समुत्पन्ने की त्यांचा सगळा कोश त्या पाश्चात्य विचार. त्यांना हे कळतच नाही की भारताचं राष्ट्र असणं भारतीय संस्कृतीवर उभं आहे, ते पाश्चात्य राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्सवर उभं नाही आहे ते. आणि ते विविधतेने नटलेली, पण जिला मुळातच कळलेलं आहे की ती विविधता बाह्य आविष्काराची विविधता आहे, अंतरी आम्ही सारे एकच आहोत. हे जे ऋग्वेदातलं सुद्धा एकम सद विप्राह बहुधा वदंती, सत्य एक आहे, जाणकार लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. हा आपल्या संस्कृतीच्या एकात्मतेचाही मूलाधार आहे. अशी ही संस्कृतीच या भारताचं राष्ट्रपणा जो आहे त्याची मूळ ताकद आहे. पण ज्यांना ती मान्य नाही, ज्यांचा एजेंडा आहे त्यांचा फोडणे हा एजेंडा आहे त्यांचा, परकीय शक्तींचं टूल किट हा ज्यांचा एजेंडा आहे, ते त्याच्यानुसार ही वैचारिक लाईन अजूनही चालवतात. फार काही जण पुढे जाऊन त्याच्या पुढचं नाही तर त्यांचं वाक्य असतं फार तर विधान, फॉर्म्युलेशन, आकलन, की पूर्वी कधी नव्हता भारत राष्ट्र, ब्रिटिशांनी सगळा देश जिंकला, एकत्र केला, एक प्रशासन, एक चलन, एक कायदा, रेल्वे, टेलिग्राफ, म्हणून भारत एक राष्ट्र म्हणून घडला. अशी ते मेहरबानी करत असतात. पुन्हा म्हणणार आहे मी की त्यांचा यातला कशाचाही अभ्यास नाही. पार विष्णू पुराणापासून अनेक ठिकाणी कायम ही मांडणी आहे, उत्तरे यत समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणा भारतवर्षन. तिथे माझी नेहमी एखाद्या शब्दाची चूक होते की तत्र वर्ष नाम भारत भारती तत्र संतती. थोडा जो माझा तिसऱ्या चरणाला थोडीशी चूक होती आहे, पण अर्थामध्ये नाही होती आहे, की ज्याच्या उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला तिन्ही बाजूनी समुद्र आहे याचं नाव भारतवर्ष आणि त्यातल्या लोकांना भारती म्हणजे भारतीय म्हणतात. हजारो वर्ष ही भावना आहे, ही जाणीव आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा तुम्हाला मला ज्या पराक्रमाला लढायला सांगितलं ते जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आहे, आपलं भाग्य आहे की महाराजांनी हिंदवी स्वराज्याची व्याख्या त्यांच्या एका बोलण्यात सांगितली आणि ती मूळच्या कागदपत्रात आहे नोंदवलेली. दुसऱ्या दिवशी अफजल खानाला भेटायचं होतं. आदल्या रात्री प्रतापगडावर महाराज त्यांच्या सवंगडेही साथीदारांसोबत पुढची योजना सांगतात की अफजल खानाचा आता कोथळा काढायचाच आहे, पण एकावेळी 3 दिशांनी शत्रूवर हल्ला चढवायचा आहे. म्हणून त्यांचा एक विश्वासू आहे सरदार रावजी सोमनाथ. तो विचारतो महाराजांना की असा उद्या हल्ला चढवायचा 3 दिशांनी, कुठवर जायचं आहे. रावजी सोमनाथाचा प्रश्न आहे, मराठी बकरीत नोंद आहे, कुठवर जायचं आहे, कुठवर जायचं आहे. महाराजांचं वाक्य आहे, सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. आणि आजही ज्या शक्ती उजळ माथ्यांनी वावरत भारताचे राष्ट्रीयत्वालाच आव्हान देतात की ते नाहीच आहे म्हणतात, त्यांना सुद्धा कालातीत उत्तर देणारे लोकमान्य. म्हणून कर्तृत्वानी चढत चढत ते बनले सगळ्या देशाचा अनभिषिक्त लोकमान्य असा नेता. तरी आपण महाराष्ट्रामध्ये त्यांना लोकमान्य म्हणतो. मी उत्तर भारताच्या प्रवासात पाहिलेलं आहे की आजही लोकमान्यांचा उल्लेख उत्तर भारतात नुसता लोकमान्य किंवा टिळक असा होत नाही, भगवान टिळक असा होतो की हे भगवान टिळक. आणि मंडालेहून परतले, इंग्रज सरकारला वाटलं असेल निवळले असतील, पण ते परतले आणि केसरीचं संपादकीय लिहिलं पुनश्च हरिओम आणि परत स्वातंत्र्याच्या लढ्याच्या कामाला लागले. तिकडे साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांनी एक प्रसंग फार छान नोंदवून ठेवला आहे. ज्या दिवशी लोकमान्यांना छुप्या पद्धतीने, आणि कल्पना नव्हती अजून केसरी वाड्यावर सुद्धा की आजच्या रात्री
बंद गाडीतनं लोकमान्यांना केसरीवाड्याच्या दारात आणून सोडलं जाणार आहे माहितीच नव्हतं. तर मध्यरात्रीनंतर असं सोडलं आणि ती ब्रिटिश सरकारची गाडी निघून गेली. लोकमान्यांनी केसरीवाड्याचा दरवाजा ठोठवला. ज्यांनी कोणी उघडला त्याला हे म्हणतायत की मिस टिळक. तर तो म्हणला जरा थांबा. आणि त्यांनी आज जाऊन सत्यभामाबाई त्यावेळी नव्हत्या, आज जाऊन सांगितलं, सत्यभामाबाई त्यावेळी नव्हत्या, आज जाऊन सांगितलं की दारापाशी कोणतरी आला आणि ते म्हणतात मिस टिळक आहे, ते मला आत येऊ देत. आणि दिवस उजाडला, पुणेकर येऊन भेटून गेले आणि केसरी त्यावेळी संपादकीय लिहित असत नचिम केळकर. त्यांना बोलवून लोकमान्य म्हणले या त्यावेळी आठवड्यात 2दा निघायचा केसरी. तर आत्ताचा जो अंक येईल त्याचं संपादकीय लिहिलं का ते मला बघू. तर आता हे मराठी भाषेवर नचिम केळकरांचं सुद्धा प्रभुत्व होतं. तर त्यांनी लोकमान्य सुटून परत आले ह्याच विषयावर लिहिलं होतं. पण शीर्षक काहीसं उपमा अलंकार खूप असलेले, ते मूळचं लांबलचक वाक्य माझ्या लक्षात पण नाही आहे. माझ्या हे लक्षात आहे त्याचं लोकमान्यांनी ते घेतलं, जे लांबलचक आणि थोड्या अवघड शब्दांमधलं शीर्षक होतं, अशी फुली मारली त्याच्यावर आणि शीर्षक लिहिलं टिळक सुटले. आणि असा जो खणखणीत स्पष्टपणे मुद्दा मांडायचा तो करून. तर आधी लोकमान्यांना आणून सोडलं होतं आणि तिकडे मंडालेमध्ये बसून पेन्सिलनी त्यांनी लिहिलं होतं गीतारहस्य. त्या मागणं यायच्या होत्या त्या सगळ्या वह्या. आणि हे खुनशी पण चतुर असलेलं ब्रिटिश सरकार यांना तपासून घ्यायचं होतं की ह्यांनी तिकडं बसून जे लिहिलं आहे ते काय, त्यात काही स्फोटक नाही ना. म्हणून वेळ लागला. आणि तो इतका लागला की एकेवेळी वाटायला लागलं त्या वह्या काय आता काय मिळत नाही. तर नचिम केळकरांनी लोकमान्यांना जेव्हा सांगितलं की बहुधा ब्रिटिश सरकार त्या वह्या दडपून ठेवतंय आणि आपल्याला काय मिळण्याची लक्षणं नाहीत, तर लोकमान्यांनी अशी खूण केली की काही काळजी नाही आहे, इथे सर्व आहे, मी सिंहगडावर बसून पुन्हा लिहून काढीन. तो भारताचं राष्ट्रीयत्व मांडत लोकमान्यांनी आपल्याकरता कर्मयोग जगून दाखवला. ज्ञानसाधनेतला आदर्श, स्वराज्याची मांडणी. आजच्या देशाला सांगणं आवश्यक आहे की आधुनिक भारताला लेखी राज्यघटना पाहिजे, त्यामध्ये नागरिकांना अधिकार दिलेले पाहिजेत आणि आधुनिक भारताचं शासन एक व्यक्तीस एक मत या सूत्रावर प्रजासत्ताक गणराज्य असलं पाहिजे, हे म्हणणारे पहिले दूरदर्शी नेता लोकमान्य आहेत. लिखित राज्यघटनेची मागणी. आणि तुम्ही आंदोलन सनदशीर मार्गाने करा असं जे कोणी हे मवाळ उर्फ ब्रिटिशांचे निष्ठावंत शिकवत होते त्यांना लोकमान्यांनी प्रश्न विचारलाय. तेही एका संपादकीचं शीर्षक आहे, सनदच नाही तर सनदशीर काय. पुन्हा एका ओळीमध्ये अर्थाचा प्रचंड ब्रह्मांड की सनद नाहीच आहे, ह्या देशाला राज्यघटना नाही आहे, ब्रिटिशांनी सक्तीने बळकावलेलं राज्य आहे ते चालवत आहेत. मग स्वराज्याचा लढाई उभा करतानाचं जे दूरदर्शित्व आहे, चतुसूत्रीचा मुख्य नेताच लोकमान्य. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी. पण लोकमान्यांच्या दृष्टीला कळत होतं की ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे भारताच्या अर्थव्यवस्थेचा गाडा एवढा मोडून ठेवला आहे की आता आपल्याला दैनंदिन जीवनावश्यक गोष्टींना सुद्धा आपण ब्रिटिशांकडून होणाऱ्या आयातीवर आपण अवलंबून होतो. त्यामुळे हे नुसता स्वदेशीच्या घोषणेचा उपयोग नाही होणार आहे बहिष्काराच्या. तर बहिष्कार आणि स्वदेशी ही एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. तर लोकमान्यांनी उद्योगालाही मोठ्या प्रमाणावर चालना दिली. त्यामध्ये मराठी भाषिकाला आवाहन करून जो पैसा फंड की प्रत्येकाने एक एक पैशाचा शेअर आणि त्यातून आपल्याला कारखाना जो तळेगावच्या जवळ जो काच कारखाना उभा राहिला. पण स्वदेशी यशस्वी व्हायची असेल तर एतद्देशीय उद्योगांना चालना दिली पाहिजे. हे करून लोकमान्यांनी सहकार चळवळीचा पण पाया भरला. इथे मुख्यालय मुंबईत असलेलं स्वदेशी मार्केटिंगचं टाटांच्या बरोबरीने त्यांनी कंपनी स्थापन, त्यातले लोकमान्य प्रमोटर्स मूळच्या संस्थापकांमधले. ही जी मी चतुरस्त्र एका वेळी किती दिशांनी या देशाला घडवत पुढे सरकलं पाहिजे आणि ते आजही अर्थपूर्ण आहे. त्यावेळी काही जण पुन्हा हे ब्रिटिशांचे निष्ठावंत
शिकवत होते आपल्याला की देशावर ब्रिटिशांचं राज्य यायच्या आधी देशामध्ये अंधाधुंद अनागोंदी होती, सावळा गोंधळ होता, कायदा सुव्यवस्था नव्हती. ब्रिटिश आले, त्यांनी आपल्याला कायदा सुव्यवस्था दिली, तर ब्रिटिशांचं राज्य हे सुराज्य आहे, सुराज्य आहे, चांगलं राज्य, शासन स्थापित झालेलं आहे. त्यांना लोकमान्यांनी उत्तर दिलं आहे, तो पण एका लेखाचं शीर्षक आहे, सुराज्य हा स्वराज्याला पर्याय नाही. की मुळात तुमचा दावा सुराज्य तो तर लोकमान्यांनी वारंवार खोडून काढलेलाच आहे. खरं म्हणजे शेतकऱ्याला संघटित करण्याचं आणि त्याला आंदोलनाला उभं करण्याचंही पहिलं काम लोकमान्यांनी केलं. ते दशक 1880च आहे. दुष्काळ पडलेला आणि तरी ब्रिटिश सरकार शेतकऱ्याकडनं जो जमीन महसूल करायचा तो करतच होते वसूल. तर हे बॅरिस्टर लॉतले असलेल्या लोकमान्यांनी दुष्काळ जर पडलेला असेल तर तुम्ही शेतकऱ्यावर शेतसारा भरण्याची सक्ती करू शकत नाही. आणि मग केसरीमधनं त्यांनी लेख मांडले जे आठवड्यात 2दा निघायचे. आणि संघटनेचंही जाळं लोकमान्यांचं माणसं जोडलेली आणि कामाला उभी केलेली की लोकमान्यांचे कार्यकर्ते तो केसरीचा अंक घेऊन गावागावात जात असत. त्या काळातल्या साक्षरतेचा विचार करा तुम्ही. आणि मग असे पारावर ग्रामपंचायतीवर गावाला एकत्र करून तो केसरीमधला लेख वाचवून सांगून जागं केलेलं होतं की तुमच्यावर शेतसाऱ्याची सक्ती करता येणार नाही. आणि तो शेतसारा बंदीची चळवळ शेतकऱ्याला संघटित करून करणारेही लोकमान्य पहिले. आपण वाचतो त्यांना तेला तांबोळ्यांचे पुढारी म्हटलं गेलं. त्यावेळेला हा संदर्भ लक्षात असतो का नाही मला कल्पना नाही. की ते जे म्हटलं गेलं ते अपमान म्हणून म्हटलं गेलं पहिल्यांदा की हा कसला आलाय पुढारी, त्या तेला तांबोळ्यांचा पुढारी आहे. पण ती तेला म्हणजे एक म्हणजे बहुजन समाजाला ही कमी लेखणारी शब्दरचना आणि लोकमान्य हे काय खरा पुढारी नाही आहे हे असे तेला तांबोळ्यांचं पुढारी आहे. पण तेच बनलं त्यांचं नामाभिधान, बिरुद बनलं. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये लंडन टाइम्सचा पत्रकार व्हॅलेंटाईन चिरोल त्याला ब्रिटिश सरकारनेच पाठवलं होतं की जरा शोधून काढ की ब्रिटिश राजवटीविरुद्ध देशभर जो असंतोष वाढतोय तो का आणि त्याला उपाय काय केले पाहिजे. त्या व्हॅलेंटाईन चिरोलनी लंडन टाइम्स करता वेगवेगळी वार्तापत्र लिहिली. पुढे ती सगळी एकत्र करून एक पुस्तकही झालं. त्याने अख्ख्या देशभर त्यावेळेला सगळं काय ते करून लोकमान्यांचं नाव घेतलं. असंतोषाचे जनक व्हॅलेंटाईन चिरोलचे शब्द आहेत फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, की हा एक माणूस आहे सगळ्याच्या मुळाशी. ब्रिटिश सरकारबद्दल अप्रीती निर्माण करणे, त्यावेळच्या क्रिमिनल प्रोसिजर कोडचं सेक्शन 125 ते आता गेलेलं आहे, पण राजद्रोहाचा गुन्हा. आणि हा व्हॅलेंटाईन चिरोल म्हणतो ते करणारा हाच एक माणूस, ह्याच्याच पाशी ते सगळं येऊन भेटतं आहे. मला असा सगळे लोकमान्य असे समजावून घ्यायचा जर प्रयत्न केला तर डोळ्यासमोर चित्र काय येतं एकत्रित. 1880-81 पाशी लोकमान्यांचं हे स्वातंत्र्य आणि त्यासाठीचं अनेक अंगांनी काम चालू होतं. आणि अखंड आणि अविश्रांत श्रम जवळजवळ 40 वर्ष घेत पण लोकमान्यांनी देशाला या उंबरठ्यावर आणून ठेवलं की आता लवकरच स्वराज्य मिळणार आहे, इथपर्यंत आणून ठेवलं. ऐन पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यावेळचा भारत मंत्री मॉन्टेग्यू हा अधिकृतपणे भारताच्या दौऱ्यावर आला आणि त्यांनी 20 ऑगस्ट 1917 या तारखेला एक घोषणा केली. त्यांनी ती ब्रिटिश सरकारची अधिकृत घोषणा होती. तिला मॉन्टेग्यू घोषणा असंच ओळखलं जातं. हा ब्रिटिश सरकारचं अधिकृत धोरण म्हणून सांगतोय की क्रमाक्रमाने दर 10 वर्षात एकदा पुढील राजकीय सुधारणांचा हप्ता भारतीयांच्या हाती देऊन एके दिवशी या देशातून निघून जाणे हे आमचं उद्दिष्ट आहे. हे 20 ऑगस्ट 1917. ब्रिटिश सरकारला हे करायला भाग पडणारा सर्वात कर्तबगार दूरदर्शी नेता आहेत लोकमान्य. 1880-81ला सुरुवात करून हा जो समर्थ रामदासांच्या शब्दात सांगायचं तर देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, तसा जवळजवळ 40 वर्ष असा देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करून त्यांनी देशाला स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. आणि तो आमचा सर्वांचा हक्क आहे. आज आपण जे जगतो आहोत आणि शासन व्यवस्था त्यातली ब्युरोक्रेसी, ह्यालाही नोकरशाही या लोकमान्यांनी दिलेला शब्द आहे ब्युरोक्रेसीला. आजच्या तारखेला ती पाहायची तर लोकमान्यांच्या चरणाशी बसूनच त्यांनी ब्रिटिश सरकारला सुनावलं होतं
की सुराज्य हा काय स्वराज्याला पर्याय नाही. आज स्वराज्य मिळालेलं आहे, पण मग नोकरशाही सहित सरकारी यंत्रणेला लोकमान्यांना समोर ठेवूनच सांगायची परत वेळ आहे की स्वराज्य हा सुद्धा सुराज्याला पर्याय असू शकत नाही. की आता राज्य तुमच्या माझ्याच हातात आहे, ते आहेत ते आपलेच आहेत देश चालवणारे विविध पातळ्यांना, पण गुड गव्हर्नन्स की शासन स्वच्छ पाहिजे, कार्यक्षम पाहिजे, पारदर्शक पाहिजे, लोकांना उत्तरदायी पाहिजे, लोकांची सरकार दरबारची कामं वेळच्या वेळी झाली पाहिजेत आणि ती टेबलच्या वरनं खालनं काही न करताना 50 वेळा चक्रा माराव्या न लागता हेही ठणकावून लोकमान्यांनी जाणीव करून दिली आहे. पण ती आत्ताच्या काळाला अधिक सुसंगत आणि अधिक धरून आहे. कारभार कसा चालला पाहिजे. आणि लोकमान्यांनी ब्रिटिश कारभाराचे जे धिंडवडे उडवले आणि दाखवून दिलं की हे सुशासन वगैरे सुद्धा नाही आहे, पण आज स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा आपल्याला ही लोकमान्यांनी जी सुशासनाची कास दिली ती लक्षात ठेवली पाहिजे. व्हॅलेंटाईन शिरोलवर लोकमान्यांनी खटला भरला लंडनमध्ये. मला जाणवतं त्याचा अभ्यास करताना की त्याच्यात त्यांची काही एक व्यूहरचना असली पाहिजे, त्या असामान्य मेंदूतनं आलेली. कॅरिंग द बॅटल टू एनिमीज कॅम्प, की हा चिरोलचा त्यांनी अब्रूनुकसानी केलीचा दावा घेऊन लंडनमध्ये तुमच्याच कोर्टात, आणि मी त्याला पुढे करून भारताच्या स्वातंत्र्याची मांडणी करीन की जो मुद्दा लंडनच्या संसदेपर्यंत पोचला पाहिजे. तर लोकमान्य तिथे असताना त्यावेळच्या स्पर्धा परीक्षा, आता त्यावेळचं नाव रॉयल सर्व्हिस कमिशन आहे, जे स्वातंत्र्यानंतर आता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, त्या परीक्षेचा निकाल लागला आणि आपले चिंतामणराव देशमुख पहिले आले होते. परीक्षा त्यावेळी लंडनमध्येच व्हायची. मला फार आवडणारा किस्सा आहे, ते मी 1-1.5 मिनिट त्या मोहाला मी जरा बळी पडतो आहे की हे चिंतामणराव देशमुख हे सुद्धा जे अफाट व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सगळे व्यक्तिमत्व विचारावरील लोकमान्यांचा प्रभाव होता. तर त्यावेळच्या परीक्षा पद्धतीमध्ये लेखी परीक्षा जी असायची तर त्याच्यामध्ये पेपरमध्ये 10 प्रश्न विचारलेले, कोणत्याही 5ची उत्तरं द्या. आणि नियम तेव्हाही आणि आजही आहे की जेवढी सांगितले तेवढीच लिहा उत्तरं. तुम्ही त्यापेक्षा जर जास्ती लिहिलीत तर ज्यामध्ये कमी मार्क आहेत त्याची बेरीज केली जाईल, असा नियम. तर आपल्या चिंतामणराव देशमुखांनी रॉयल सर्व्हिस कमिशनच्या लेखी परीक्षेमध्ये सर्व पेपरमध्ये 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं लिहिली आणि दर पेपरच्या शेवटी खाली कंसात वाक्य लिहिलं, एक्झॅमिन एनी 5. त्याची मी ही जी मराठी मस्ती सांगतो त्या मस्तीला देशभक्तीचा आकार देणारे लोकमान्य. तर निकाल ज्या दिवशी लागला त्या दिवशी चिंतामणराव देशमुख लंडनमध्ये होते आणि त्यांना कळलं की लोकमान्य आहेत लंडनमध्ये. म्हणून ते अतिशय प्रेमाने आदरपूर्वक लोकमान्यांना भेटायला आले. सांगितलं असं मी पहिला आलो आहे. आणि चिंतामणराव देशमुख म्हणाले की मला देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करायचं आहे, तर मला मार्गदर्शन करा की मी हे जे ब्रिटिश सरकारच्या नोकरीत जातो आहे ते जाऊ नको का. त्यांना लोकमान्यांनी समजावून सांगितलं आहे की जा प्रशासनात, कारण देश लवकरच स्वतंत्र होणार आहे. स्वतंत्र देशाला प्रशासनसुद्धा उत्तम पाहिजे, ते एका रात्रीत होत नाही. म्हणून तुम्ही आत्तापासून प्रशासनात जा आणि तो अनुभव घ्या. ते चिंतामणराव देशमुखांचंही अफाट आणि उत्तुंग कर्तृत्व. याला आकार देणारे लोकमान्य आजच्या तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये पद्धतशीरपणे त्यांच्याविषयी सगळ्या प्रकारचे गैरसमज, मुद्दाम चुकीचे, अशास्त्रीय, अभ्यासाच्या आधारावर नाहीत. आणि या महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे की त्या द्वेषामधलं एकमेव कारण जात. की लोकमान्यांना थोर का म्हणायचं नाही, त्यांच्या जातीकडे बघून. भारताच्या सुदैवानी संसदेमध्ये लोकमान्यांचा पुतळा आहे, पण दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनमध्ये नाही. केंद्र सरकारची प्रोटोकॉलनुसार एक अधिकृत यादी असते, राष्ट्रपुरुष कोणाला म्हणायचं. ते पुरुष म्हणजे केवळ पुरुष या अर्थाने नाही आहे, पुरुष, स्त्री, पुरुष सर्व. आपल्या सुदैवानी त्या अधिकृत यादीमध्येही लोकमान्य आहेत. पण एक महाराष्ट्रामध्ये आत्ता असा प्रयत्न चालू आहे की जणू ते नव्हतेच आणि आता त्यांचा काही रेलेव्हन्स नाही. असलाच तर लोकमान्य कसे
जातीयतावादी होते, ब्राह्मण वर्णवर्चस्वाद सांगणारे होते. हे मुद्दे जर खरे असते तर म्हणणारा मी पण निघालो असतो पहिला. पण हा मुद्दा तपासाला जेवढा सखोल अभ्यास करावा तेवढं दिसतं की या प्रकारचा जातीयता ह्या आरोप लोकमान्यांच्या बाबतीत अजिबात टिकत नाही. टिळक आणि आगरकरांच्या मधले जे मतभेद होते, दोन्ही बाजू सांगणं आवश्यक आहे की आगरकर स्वातंत्र्याच्या विरुद्ध नव्हते आणि लोकमान्य समाज सुधारणांच्याही विरुद्ध नव्हते. अग्रक्रमाचा प्रश्न होता. आगरकरांना, तेही तितकेच त्यागी तपस्वी, त्यांना प्रामाणिकपणे वाटत होतं की मुळात आपण पारतंत्र्यात का गेलो तर आपण जातीपातींमध्ये फुटलेलो आहोत, समाजामध्ये स्त्रियांना आपण समान आणि सन्मानाचं स्थान दिलं नाही, म्हणून समाज दुबळा, म्हणून हा बाहेरनं आलेला शत्रू आपल्यावर राज्य करू शकतो आहे. हे विश्लेषण लोकमान्यांना अमान्य होतं असं नाही आहे, पण लोकमान्य भूमिका मांडत होते की आपल्यातल्या त्या फाटाफुटीचा फायदा घेऊनच हे आपल्या उरावर नाचतायत, तर पहिले ह्याला काढू बाहेर आणि मग आपल्याला ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या करू. लोकमान्यांनी शारदा ॲक्ट म्हणजे विवाहाचं किमान वय याला विरोध केला होता. त्या विरोधामागची सुद्धा भूमिका आहे की आमच्या सुधारणा आम्ही करू, ती ब्रिटिशांची लुडबुड नाही पाहिजे. सुधारणांना विरोध नाही आहे. आपल्या स्वतःच्या मुलींचे लोकमान्यांनी विवाह लहानपणी लावले नाहीत, पूर्ण शिक्षण नीट पूर्ण केलं आणि मग पुढे त्यांचे विवाह लावले. समाज सुधारणा लोकमान्य स्वतः जगले आहेत, पण त्यांची भूमिका होती की ते आम्हाला ब्रिटिशांनी लादलेले नको आहेत आणि समाज सुधारणा लादण्याच्या नावाखाली ब्रिटिश आम्हाला खरं म्हणजे फोडण्याचंच काम करतायत. समाज सुधारणांनाही विरोध होता लोकमान्यांचा, हे अजिबात खरं नाही. जातीयतेचे आरोप तर यत्किंचितही खरे नाहीत. आपल्या सुदैवानी हा पूर्ण संदर्भ आधुनिक महाराष्ट्राचे थोर नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जे दिलदार व्यक्तिमत्व आणि लेखन आहे त्यामध्ये त्यांनी जे आत्मकथा लिहिली आहे कृष्णा काठ, अतिशय असं सरळ सोप्या साध्या भाषेत, त्याच्यात यशवंतराव चव्हाण साहेबांनी मांडलं आहे की एक तरुण कार्यकर्ता म्हणून कराडमध्ये ते जसं काम करू लागले तसे असे काही घटक होते की ते त्यावेळच्या कराड परिसरातल्या लोकमान्यांचे अनुयायी, तर त्यांना बाजूला काढा आंदोलनातनं. तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी लिहून ठेवलं आहे की लोकमान्यांच्या विरुद्ध बोलतायत त्या अर्थी हे आतून कुठेतरी ब्रिटिशांशी मिळलेले असतील असं लक्षात घेऊन मी असं म्हणणाऱ्यांना आंदोलनातनं बाजूला केलं. आणि एक जो सुसंस्कृततेचा वारसा लोकमान्यांची खरी थोरवी सांगून पोचवायचा आपल्यापर्यंत. माझा एक मित्र, मला वाटतं तुमच्यातले अनेक जण त्याला ओळखत असणार आहात, कारण हा डॉक्टर राजा आणि त्याची पत्नी रेणू दांडेकर दोघांनीही आपलं जीवन सर्वस्व अर्पण करून कोकणातल्या दापोली तालुक्यात लोकमान्यांच्या जन्मगावीच कामाला सुरुवात केली. त्या कामाची आता 50 वर्ष होत आहेत आणि आता त्याची मुलं आणि सुनबाईसुद्धा आता ह्या कामात आहेत. म्हणजे ही देशासाठी कार्य आणि त्याग करण्याची घराणेशाही आहे, सत्ता भोगण्याची घराणेशाही नाही आहे. त्या राजाची एक आत्मकथा आत्ता काही काळापूर्वी 1 जूनला अधिकृत प्रकाशित झाली. त्यांनी सगळं भवितव्य उत्तम असूनही एक व्रतस्थपणे जे ठरवलं की आयुर्वेदामधलं माझं डॉक्टर झाल्यानंतर मी गावात जाणार आहे दापोलीत आणि लोकमान्यांच्या गावापासून चिखलगाव कामाला सुरुवात करणार आहे. तर महाकष्टाने त्यांनी लोकमान्यांचं एक मंदिर गावात उभं केलं. हे मी 1980च्या काळातलं सांगतोय. आणि थोड्या दिवसांनी कानावर आलं की सगळं मोडून टाकले, उद्ध्वस्त झालेले, म्हणून हा पाहायला गेला तर ते जे लोकमान्यांचं मंदिर गावात उभं केलं होतं सगळी मोडतोड केली होती, पुतळ्याचा विध्वंस केला होता आणि भिंतीवर लिहिलं होतं टिळक बामण होता. हे त्या चरित्रात उल्लेख आहे, हे त्या आत्मकथेत उल्लेख आहे. मला थोडी शंका आहे की संकुचित आणि शॉर्ट टर्म राजकीय स्वार्थासाठी संबंधित शक्तींनी 1980पेक्षा आज महाराष्ट्रातली जातीयता, महाराष्ट्रातला द्वेष जास्त वाढवलेला आहे. त्यांना वाटतं ह्याच्यात कुठेतरी माझी पोळी भाजली जाणार आहे, माझं दुकान चालणार आहे. पण लोकमान्यांचं सर्वंकष कर्तृत्व पाहिलं तर ते मुळी सर्वांच्या करता प्रेरणादायी आहे. त्यातला मला भावणारा
वरकरणी वाटायला साधा पण प्रचंड अर्थ असलेला आणि आपल्या सगळ्यांना जगायला बळ देणारा, जगायला दिशा देणारा असा अगदी एक छोटा किस्सा सांगून आज मी समारोप करेन. मंडालेमध्ये लोकमान्य होते तेव्हा देशाला जसे लोकमान्य हवे होते तसं त्यांच्यातल्या पित्याला माहिती होतं की मुलांनाही वडिलांच्या प्रेमाची, धाकाची, मार्गदर्शनाची गरज आहे. रामभाऊ आणि श्रीधरपंत. तर लोकमान्यांनी 8 एप्रिल 1911 या तारखेला मंडालेतून आपल्या 2 मुलांना पाठवलेलं पत्र आणि त्याला जोडून सिंहगडावर प्रत्यक्ष एक घडलेला प्रसंग जो जसा घडला तसा नोंदवून ठेवला आहे. हे मिळून आपल्याकरताचा एक फार मोठा संदेश आणि मी त्याला बळ म्हणतो आपल्यापर्यंत येतं. पत्रामध्ये लोकमान्य पहिला परिचय त्यावेळची जुनी मराठी शैली ती लोकमान्यांची पण आणि थोडेसे रोखटोक असे चिरंजीव श्रीधरपंत आणि रामभाऊ यास अनेक आशीर्वाद. यंदा तुमचं मॅट्रिकचं वर्ष आहे. आधीच 2दा नापास झाले आहात. मी ही गोष्ट जेव्हा जेव्हा सांगतो विशेषतः मी तरुण मुलांना सांगत असलो तर मी ह्या वाक्यानंतर असं 2 सेकंद थांबतोच. मुलं आणि पालक. का? सगळ्यांचा जीव भांड्यात पडायला मदत होते की आईशपथ लोकमान्यांची मुलंसुद्धा जर 2दा नापास झाली तर आपलं काय. लोकमान्य मुलांना लिहित आहेत की तुमचं यंदा मॅट्रिकचं वर्ष आहे. आधीच 2दा नापास झाल्यात. मॅट्रिकच्या मार्कावर तुमचं भवितव्य ठरणारे हे लक्षात ठेवा. कामाच्या नावाखाली केसरीच्या कार्यालयातून टिवल्या बावल्या करायची तुम्हाला सवय म्हणजे बाप. हे इथपर्यंतचं असतं तर मी माझ्या बोलण्याचा शेवट राखून ठेवून ह्या मुद्द्यावर नसता केला. पण पुढच्या वाक्याला एक प्रचंड मोठी व्हिजन व्यक्त होते अत्यंत सोप्या शब्दात. त्यानंतर लोकमान्य आपल्या मुलांना सांगतायत मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. मला ह्याच्यामध्ये फार मोठा अर्थ दिसतो. पेरेंटिंग, मुलांना कसं वाढवावं आणि प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रम मित्रम समाचरेत की मुलगा मुलगी 16 वर्षाचा झाला की तो आपला घरातला आपला मित्र आहे आणि एकत्र बोलून सगळे निर्णय घ्यायचे. लोकमान्य आपल्या मुलांना तू अमुकच कर, हेच करिअर कर, आमच्या मागे केसरी कोणी चालवायचा, आम्ही एवढं कष्टाने उभं केलं, तुम्हाला काही न मागता मिळाले ना म्हणून तुम्हाला त्याचं मोल नाही. सगळ्या घरातले आहेत का नाही डायलॉग आहे आजही. सगळ्या घरातले हेच डायलॉग. लोकमान्य यातलं काही म्हणत नाही आहेत. उलटं पालक म्हणून तुमच्या आम्ही पाठीशी उभे आहोत. मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. लोकमान्यांचं त्याच्या पुढचं वाक्य आहे 1911. किती वेळा आठवण करून दिली पाहिजे की लोकमान्य आपल्या मुलांना म्हणतायत चांभार व्हायचं तर चांभार हो. आणि हे टिंगल टीका किंवा कमी लेखण्यासाठी नाही आहे बरं का. ज्या लोकमान्यांवर अनर्गल आणि अत्यंत चुकीचे आरोप केले जातात जातीपाती आणि ब्राह्मणी वर्णवर्चस्वाचे, जे अजिबात खरा नाही आहे, ते समाजाला नाही उपदेशाचे घोट पाजत आहेत, आपल्या मुलांना सांगतात. आणि तेही काहीतरी प्रसिद्धी कीर्ती पुढे कधीतरी ह्याचे दस्तावेज माझी कोणीतरी चरित्र लिहितील याकरता नाही, थेट मुलांचं भवितव्य घडवायला. मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. चांभार व्हायचा तर चांभार हो. आणि मग लोकमान्यांनी सांगितलेलं जे 3रं वाक्य आहे त्यांनी माझी भावना आपली आजची संध्याकाळसुद्धा धन्य होईल. लोकमान्य आपल्या मुलांना म्हणतायत मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. चांभार व्हायचा तर चांभार हो, पण चांभार झालास तर जोडे इतके उत्तम शिव की दुनियेत लोक म्हटले पाहिजेत चांगले जोडे हवे असले तर टिळकाकडे जा. म्हणजे माझ्या जीवनाचं मी जे क्षेत्र निवडीन त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे. सगळी क्षेत्र समान आहेत, माणसं पण समान आहेत, पण आपल्यासमोरचं आव्हान कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, व्यवसाय, जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये अशी कामगिरी केली पाहिजे की त्यातलं उत्तम म्हणायचं झालं तर लोक म्हटले पाहिजेत टिळकाकडे जा. हा मला अध्यात्म विचारापासून सुरुवात होऊन राष्ट्रविचाराची मांडणी करत आपल्याला लोकमान्य आजही जीवनाच्या आपल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होणे इथे आणून सोडतात. हा जगण्याला बळ देणारा मोठा संदेश आहे. माझ्या परीने जमणारं जे छोटं काम आहे त्याच्यात मी तो संदेश व्यवहारात आणायचा प्रयत्न करतोय. आपणही सगळे जीवनाच्या आपापल्या क्षेत्रात
ही अशी उत्तमता आणि प्रतिभा गाठून भारत मातेची सेवा करूयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद अविनाशजी. लोकमान्यांच्या असामान्यत्वाचे इतके दाखले त्यांनी आत्ता त्यांच्या बोलण्यातून दिले की लोकमान्य हे खरोखरीच नंबर 1 होते आणि आजही आपल्या मनात ते नंबर 1च आहेत आणि असतील. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. समारोप आणि आभार प्रदर्शनासाठी मी चितळे सरांना आमंत्रण करते. कार्यक्रमाची शेवट राष्ट्रगीताने होईल. नमस्कार. गेले काही मिनटं मी मोजली पण नाहीत, कारण कार्यक्रम सुरू झाला तेव्हा घड्याळाकडे बघितलं, पण नंतर ते बाजूला पडलं पूर्णपणे. मराठी भाषा आणि विचार जेव्हा ओघवती पद्धतीने येतात तेव्हा माणसं कशी बघतात, ऐकतात आणि विचार करतात याचं एक उत्तम उदाहरण आत्ताचं भाषण. कारण अध्यक्ष म्हणून इथे बसल्यानंतर ती एक खुबी असते म्हणा किंवा आपल्याला ती सोय असते म्हणा की लोकांच्या चेहऱ्याकडे बघणं आणि डोळ्यातनं कळतं की विचार पोचतोय, तो कानात पोचतोय का हृदयात पोचतोय. आणि 99% हृदयात जो पोचणारा विचार असतो तो डोळ्यातून जातो, कानातून कमी जातो. जे कानातून जातं ते कधी कधी नुसतं येतं आणि बाहेर पडतं, पण जे हृदयात पोचतं ते कायम शिल्लक राहतं. मला वाटतं 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथी या निमित्ताने लोकमान्य सेवा संघ म्हणून कोणाला बोलवावं हा जेव्हा विषय निघाला तेव्हा अतिशय छान नाव समोर आलं. आज ज्या पद्धतीने त्याने आपल्यासमोर विषय मांडला, खरं म्हणजे विषय हा शब्द पण चुकीचा आहे, पण ज्याप्रमाणे त्याने टिळकांचं जीवन आपल्यासमोर मांडलं आणि आपल्याला जे काय सांगितलं आणि शेवटचा विचार सांगितला हा इतका अप्रतिम आहे की आमच्या सगळ्यांतर्फे आपणाला एक विनम्र प्रणाम. पारल्यापुरतं बोलायचं म्हणलं तर 1900 साली लोकमान्यांच्या मृत्यूनंतर काही लोकांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे म्हणून सुरुवात केली. 1921 साली पहिली संस्था सुरू झाली, पार्ले टिळक विद्यालय. आज 104 वर्ष आहे, शिक्षणात काम चालू आहे. 2 वर्षांनी ही संस्था सुरू झाली की शिक्षण सोडून इतर क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आपण काम करावं, आणि ही संस्था 102 वर्ष चालू आहे. ही कशी संस्था चालू राहते त्यातलं बरंचसं पुण्य टिळक या नावाला पण आहे. ज्या नावाशी संस्था निगडीत आहे तिथे काम करणारा प्रत्येक माणूस असा विचार करतो की इथे संस्था मोठी आहे, मी मोठा नाही. या दोन्ही संस्थांची जर उदाहरणं बघितली आणि त्यांचा पूर्ण कालखंड बघितला तर इथे कधीही माणूस संस्थेपेक्षा मोठा झाला नाही, संस्थाही काय मोठी राहिली. जे लोक आले तरी आपल्या परीने त्याच्यात आपलं काहीतरी ओतण्याचा प्रयत्न केला आणि ज्याप्रमाणे निवडलेलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात आपण कसं काम करू शकू याचा कायम विचार करत राहिला. एखादी संस्था जेव्हा इतके वर्ष चालते त्याच्यात इमारतीचं कौतुक नसतं, त्यातल्या माणसांचं कौतुक नसतं, पण आपण कुठले विचार घेऊन चालतो त्याचं कौतुक असतं आणि त्यामुळे समाज त्याला पाठिंबा देतो. त्यामुळे जी सुरुवातीची भावना होती की लोकजागृती करणं आणि लोकांसाठी काहीतरी काम करणं, मला वाटतं लोकजागृती हा जो शब्द होता त्यातला आजचा कार्यक्रम हा एक भाग आहे. आपण त्याला नाव देतो टिळक पुण्यतिथी, 1 ऑगस्ट आहे, त्यामुळे टिळकांच्या गेल्या दिवशी आपण आठवण केली पाहिजे. पण आजच्या भाषेत बोलायचं आलं तर बऱ्याच वेळा आपल्याला कोणाही माणसाला देवत्व देण्याची पटकन सवय लागते. कडे एकदा देवत्व दिलं की आपण नमस्कार करला की आपण बाहेर पडून आपण त्यातनं मोकळे होतो. आणि आपण मोकळे होतो म्हणजे काय करतो की जे ऐकलं ते हृदयात जाऊन त्याप्रमाणे आपण त्याचा अंगीकार करून त्याच्याप्रमाणे वापर करण्याचा प्रयत्न करतो की नाही हा विचार थोडासा बाजूला पडतो. कारण शेवटी काय तो देवच आहे ना, देवानी केलंच पाहिजे सगळं, माझ्यावर कुठे जबाबदारी आहे तशी. मला वाटतं लोकमान्य सेवा संघ म्हणून प्रयत्न असा राहणार आहे किंवा असा राहिलेला आहे कायम की चांगले चांगले विचार, चांगल्या चांगल्या व्यक्ती, केलेल्या लोकांचं कार्य समोर कशासाठी आलं पाहिजे
की ते ऐकून त्याप्रमाणे विचार करू, आपण त्याप्रमाणे जेव्हा काहीतरी काम करायला लागू. आणि त्या दृष्टीने शेवट सांगितलेला किस्सा अतिशय महत्त्वाचा होता की चपला तयार केल्या तरी हरकत नाही, पण त्या चपला उत्तम करा. मला वाटतं हा संदेश आपल्या प्रत्येकाला आहे. आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो आपल्याला उत्तम करतो का, मला वाटतं हा एक विचार आपण बरोबर घेऊन जायला हरकत नाही. दुसरा विचार असा होता की स्वराज्य आणि सुराज्य. त्याने अतिशय छानपणे सांगितलं की जसं सुराज्य हे स्वराज्याला अपवाद किंवा असं नाही, तसं आजही उलटं त्यांनी योग्यप्रमाणे सांगितलं की सुराज्य आणायचं असेल तर फक्त स्वराज्य मिळालं म्हणजे काम झालं असं नाही. म्हणजे सुराज्य कसं येणार, जर आम्ही आपापल्या क्षेत्रात जे आवश्यक आहेत त्या गोष्टी मांडत नाही राहिल्या, जर चुकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण जर बोलत नाही राहिलो, ज्या चुकत आहेत गोष्टी त्याबद्दल आपण सांगत नाही राहिलो, तर सुराज्य आपोआप नाही येणार आहे. आपल्याला बऱ्याच वेळा अशी सवय झाली असते की कोणाकडे तरी बोट दाखवावं आणि तुम्ही करा म्हणावं. मला वाटतं ही सवय इतका वेळ भाषण ऐकल्यानंतर तरी गेली पाहिजे. मी माझ्यापासून कसं सुरू करेन, मी काय करेन, मी कुठल्या क्षेत्रात काम करू शकतो, मी किती चांगलं काम करू शकतो, हा जर विचार असेल तर असं भाषण ऐकण्याचा उपयोग आहे. अन्यथा भाषण फार छान झालं, अविनाशी काय फारच छान बोलतात, म्हणजे माझं काम संपलं. मला वाटतं हा विचार घेण्यासाठी लोकमान्य सेवा संघ कार्यक्रम करत नाही. हे पूर्ण भाषण यूट्यूबवर असणार आहे आणि त्यामुळे ते समाजात पूर्ण ठिकाणी जाऊन त्याप्रमाणे लोकांनी काहीतरी करावं, आज उभं राहावं, जो अन्याय असेल किंवा जी चुकीची गोष्ट असेल त्याबद्दल बोलावं, हीच एक सामाजिक संस्था म्हणून लोकांकडनं असलेली अपेक्षा फक्त मी सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो आहे. ज्ञानेश्वरांनी काय म्हटलं आहे की भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. टिळक याला पूर्णपणे बसणारं व्यक्तिमत्व आहे. आणि एका वेगळ्या प्रकारे मी असं म्हणेन की आज आलेले आपले व्यक्ती पण याला पूर्णपणे चपखलपणे बसणारी एक व्यक्ती आहे. ज्या क्षेत्रात ते काम करतात, चाणक्य मंडळ, त्यात त्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे की आपण सगळे म्हणतो की सनदी अधिकारी कसे असले पाहिजेत, काय असले पाहिजेत. पण मी काय करतो आहे, मला काही नाही करायचं आहे. तिथे अविनाशींनी करून दाखवलं की बघा मी काय करू शकतो. आणि इतके वर्ष काम करून देशाला इतके छानपणे सनदी अधिकारी मिळवून देणं आणि त्यासाठी ध्येयप्रती काम करणं, मला वाटतं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि ही कठीण गोष्ट पण ते इतक्या सहजपणे करून दाखवतात आणि तरी पण समाजासाठी वेळ देऊन इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी येतात. हे खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ज्याच्याकडनं बरंच शिकण्यासारखं आहे अशी ती गोष्ट आहे. जाता आता फक्त एकच म्हणता येईल की पूर्ण याच्यात भगवद्गीतेचा भरपूर उल्लेख झाला. शक्ती, युक्ती आणि बुद्धी तिन्ही गोष्टी प्रत्येकाला आवश्यक असतात. शक्ती आपापल्या क्षेत्रात पाहिजे, बुद्धी मूलतः पाहिजे आणि बाहेर कुठेही काम करताना युक्ती पण लागते. आता या सगळ्यात म्हणायचं झालं तर बुद्धी आपल्या बऱ्याच लोकांकडे असते, पण त्या बुद्धीत जे समत्व लागतं ते जर आपण ठीकपणे नीट ठेवू शकलो तर त्या बुद्धीचा वापर समाजासाठी अतिशय चांगला होतो. आपण प्रत्येकजण कुठेतरी काम करत असतो, आपलं कर्म करत असतो, पण त्या कर्मात आपलं असलेलं कौशल्य आपण जर नीटपणे दाखवू शकलो तर त्या कामाचा उपयोग पण दुसऱ्याला आणि समाजाला पण होऊ शकतो. मला वाटतं आजच्या कार्यक्रमातून आपण मी काय शिकलो असं जर विचार केला तर त्यांनी मांडलेले विचार आपापल्या घरी घेऊन जावेत, आपण ज्याला सांगू शकतो त्यांना सांगावेत आणि याप्रमाणे विचार करणारी आणखीन माणसं निर्माण व्हावीत हे आवश्यक आहे. इतकं मराठी ऐकलं आहे की खरंच इंग्रजी बोलूच नाही असं वाटतं, पण एक वाक्य मला त्याचं मराठी बरोबर माहिती नाही म्हणून वापरतो की 2 प्रकारची माणसं असतात, दोज हू माइंड डू नॉट मॅटर आणि दोज हू मॅटर डू नॉट माइंड. विचारवंत भरपूर असतात, पण त्या विचारवंतांना समाजामध्ये ज्याला आपण मान्यता म्हणू अशी मान्यता असते का, आणि कधीकधी ज्यांना समाजामध्ये मान्यता असते त्यांना विचार करायला वेळ असतो का. मी करत नाही असं नाही म्हणणार, पण त्यांना विचार करायला वेळ असतो का, हा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. आपण बऱ्याच वेळा आपल्याला सध्या बुद्धिवंत मानतो, विचारवंत मानतो, पण ते विचारवंत जोपर्यंत आपल्याला समाजात मान्यता मिळवून नेण्यापर्यंत पोचवत नाहीत
तोपर्यंत नुसती बुद्धिमत्ता उभरत नाही, तिथे अविनाशजींसारखं काम करून काहीतरी करून दाखवलं पाहिजे, तर त्याचा समाजाला उपयोग होतो. मला वाटतं आजच्या कार्यक्रमातनं आपण एवढं शिकून जरी घरी गेलो तरी इतक्या लोकांमधनं तो समाजामध्ये पूर्ण जर सगळा हा निरोप पसरला तर 1 ऑगस्ट 2025 या रोजी मी काहीतरी शिकलो असं आपल्याला म्हणता येईल. आणि मला वाटतं प्रत्येक दिवस या प्रकारे आपण करत राहावा एवढीच मी विनंती करेन. आपण सगळे कार्यक्रमाला आलात, आनंद झाला, मी धन्यवाद सो म्हणणार नाही, कारण तुम्ही प्रेमापोटी आलेले लोक आहात. लोकमान्यावरचं प्रेम, अविनाशजींवरचं प्रेम आणि संस्थेवरचं प्रेम, त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. इथे आता कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि यानंतर राष्ट्रगीत होऊन आपण कार्यक्रम पूर्ण करू. धन्यवाद. राष्ट्रगीतापूर्वी एक नम्र सूचना. राष्ट्रगीतानंतर संस्थेच्या कार्यकारिणीतले उपस्थित जे सदस्य आहेत त्यांनी कृपया मंचावर यावं. उपाध्यक्ष श्री सुनील मोनेजी पण ह्यांनाही ही विनंती आहे की त्यांनी राष्ट्रगीताच्या नंतर मंचावर यावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाहे तब जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की.